सकाळी आपण भस्मासूर म्हणजे आपली बुद्धी ती आपण अंतर्मुख केली पाहिजे आणि स्वतःचा विचार केला पाहिजे. नेहमी त्या बुद्धीने बाहेरच्या गोष्टींचा सकाळी उठल्यापासून आपल्या मनात किती विचार आपल्या आत्मतत्वाचे येतात, भगवंताचे विचार, आणि किती विचार इतर गोष्टींचे येतात जे मी नाही, शरीर मन बुद्धीसुद्धा आणि इतर, हे पाहिलं पाहिजे. आणि जसं आपलं वय वाढत आहे, परिपक्वता येत आहे, तर तसं याचं प्रमाण जास्त झालं पाहिजे अंतर्गत विचारांचं. कारण एक ना एक दिवस आपण जरी सोडायचं नाही म्हटलं तरी आपल्याला सगळं सोडून जायचं आहे. शरीरसुद्धा नामरूप, बाकीच्या सगळ्याच गोष्टी. तर त्याची तयारी करण्यासाठीच हा वानप्रस्थ आश्रम, संन्यास आश्रम हे आहे. आता इथे भगवंतांनी गुरुजींनी खूप छान सांगितलं, उपदेश सार नावाचा जो ग्रंथ आहे म्हटलं भगवान रमण महर्षींचा आहे. रमणाश्रम आहे तिरुवन्नामलाईला. अरुणाचल नावाचा मोठा प्रदेश आहे. अरुणाचल प्रदेश जो आहे तो वेगळा आहे, पण अरुणाचल पर्वत एक जो आहे तो दक्षिणेला आहे. तर तो पर्वतच पूर्ण शिवस्वरूप समजला जातो आणि तिथे त्याची प्रदक्षिणा वगैरे अनवणी पायाने केली जाते. तर तिथे यांचा आश्रम आहे. त्यांनी हे जो लिहिलेला आहे ती उपदेश सार, तर त्यातले हे 2 श्लोक आहेत बघा. अहमयं कुतो भवति चिन्वतः अयिपतत्यहं निज विचारणम् अहमिनाशभाजमहं तया स्फुरतिरुत्स्वयं परमपूर्णस. इथे सांगितलं की अहम अयम कुतः, हा मी कुठून आला असा विचार करा. चिन्वत म्हणजे मार्गण म्हणजे खोज करणं, शोध करणे. आई पद्धती, अरे चा हा तर पडूनच गेला. कोण मी, जो अहम होता त्याच्याबद्दल जेव्हा आपण विचार केला तेव्हा तो पडूनच गेला. निज विचाराने आपण स्वतःचा जेव्हा असा विचार करू लागतो की कोण, कुठून आलेलं आहे, कशाने बनलेलं आहे, त्यावेळेला तो निघून जातो. जसं की एक उदाहरण देतात की एक विवाह चालू होता, लग्न कार्यालयामध्ये. इकडूनचा होतं वरपक्ष, इकडूनचा होता वधूपक्ष, आणि त्याच्यामध्ये एक मनुष्य आला वरपक्षाच्या लोकांकडे
आणि तो एकदम व्यवस्थित अगदी सुसंस्कृत आणि प्रतिष्ठित असा दिसत होता. तर वरपक्षाच्या लोकांना वाटलं की वधूपक्षाचे कोणतरी मोठे आहेत वाटतं नातेवाईक असतो, म्हणून त्याने त्याला या बसा बसा काय कसं काय सगळं ठीक चाललं आहे ना असं तसं विचारलं. मग त्याने तिथे व्यवस्थित मानपान घेतला सगळा आणि नंतर तो वधूपक्षाकडे गेला. वधूपक्षाला पण माहिती नव्हतं हे कोण, पण अगदी ते असे दिसत होते की कोणीतरी फार मोठे प्रतिष्ठित आणखी विशेष महत्त्वाची व्यक्ती आहेत. तर मग त्यांनी तिथे पण त्यांना म्हटलं की वरपक्षाचे कोणतरी नातेवाईक असणार मोठे चांगले. तर त्यामुळे त्यांनी पण एकदम व्यवस्थित त्यांचं स्वागत वगैरे सगळं केलं, त्यांना दिलं. आणि तेवढ्यात काय झालं, ते वधूपक्षाकडे असताना वरपक्षाचे 4-5 लोक त्यांना भेटण्यासाठी काहीतरी कामासाठी आले. आता ते ह्यांना साहजिकच विचारणार ना की हे कोण, आणि हे जेव्हा त्यांनी पाहिलं की आपल्या आता चौकशी होईल, आणि तेव्हा त्यांनी मागच्या मागे काढता पाय घेतला, म्हणजे ते न इकडूनचे होते ना तिकडूनचे होते. तर जसं समर्थाने विचारलं, मी म्हटलं त्या दिवशी तुम्हाला की एक मुख्य परमेश्वरू, दुसरी प्रकृती जगदाकारू, तिसरा आपण मध्ये चोरू कोठून आलेला, म्हणजे हा अहम कुठून आला. तर खरं जर का चौकशी केली तर अहम हा नाही, तो एखाद्या आपल्या पडलेल्या सावलीसारखा आहे, किंवा आरशामध्ये पडलेल्या प्रतिबिंबासारखा आहे, किंवा आपल्याला पडलेल्या स्वप्नामधील एखाद्या व्यक्तीसारखा आहे. ती केवळ एक मानलेली चीज आहे, जसं कामासाठी व्यवहारासाठी. कारण व्यवहारामध्ये अहम नसेल तर फार अडेल बघा. अहम म्हणजे मी जर नसेल तर खूप गोष्टी अडतील. तर हे कोणी केलं तर तू हा तो असा आपण म्हणून बसू, मी हे म्हणता नाही. त्यामुळे व्यवहारामध्ये हा अहम खूप आवश्यक. आता आपण स्वतःला हे शरीर समजतो, व्यवहारामध्ये खूप आवश्यक आहे. कारण तेव्हाच आपण स्वच्छता करतो, आंघोळ करून कपडे घालतो, त्याचं थंडीपासून रक्षण करतो, रोग आला तर उपाय करतो, व्यवहारामध्ये आवश्यक आहे. पण अध्यात्मामध्ये म्हणायचं आहे, आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की हे शरीर मी नाही आहे, जे की आपण उपकरण म्हणून वापरणार. तर त्याचप्रमाणे हा अहम जो आहे तो व्यवहारामध्ये पाहिजे, पण अध्यात्मामध्ये आपण समजून घ्यायचं की हा खरा नाही. आणि ते दृढबुद्धी निष्ठा म्हणजे सतत स्मृती आपल्याला झाली पाहिजे. अच्छा, आता ह्याच्याबद्दल नंतर जो प्रसंग आहे तर मी अगोदर सांगितलं तुला, भृगुऋषी तिन्ही देवांची हे परीक्षा घेतात ते. अच्छा, आणि त्यानंतर मग जो पुढचा प्रसंग आहे तो एक विचित्रच प्रसंग आहे. एक दिवशी अर्जुन इंद्रप्रस्थावरून द्वारकेला आलेले असतात आणि रात्रीची वेळ असते. तर त्यांना एकदम मोठा आवाज ऐकू येतो, असा आक्रोश केल्याचा वगैरे. तर ते येऊन बघतात, राजमालावर काय झालं. ते वृद्ध ब्राह्मण आपला मृतपुत्र घेऊन, नवजात मृतपुत्र घेऊन तिथे येतो आणि राजवाड्याच्या पायऱ्यांवर, श्रीकृष्णाच्या राजवाड्याच्या पायऱ्यांवर तो तिथे येतो आणि म्हणतो की हा राजा जो आहे त्याचं काहीतरी पाप असलं पाहिजे, तेव्हाच माझे मुलं मरत आहेत, जन्म घेतल्या. तर तेव्हा अर्जुन चौकशी करतात की काय झालं. तर त्यावेळेला तो ब्राह्मण सांगतो की माझ्या पत्नीची प्रसूती वेळा जेव्हा येते तेव्हा कितीही काळजी घेतली, कितीही चांगलं असलं तरी पुत्र झाल्या की तो मरतो लगेच जन्म झाले. तर मी सगळे उपाय करून घेतो. तर अर्जुन म्हणतो की हो का, काही कोणाला जमलं नाही याच्यावर उपाय, ठीक आहे, पण मी अर्जुन आहे आणि माझ्या हातात गांडीव धनुष्य आहे, त्याच्यामुळे मी नक्की याच्यावर उपाय करेन. आता ह्या पुढची वेळ जेव्हा येईल, तुझी पत्नी जेव्हा प्रसवायला येईल तेव्हा तू मला सांग आणि मी तुझ्या पुत्राचा रक्षण करेन. तर तो ब्राह्मण म्हणतो की तुम्ही नका असं बोलू, कारण जसे भगवान श्रीकृष्ण जिथे आहे तिथे 1, 2, 3, 4, 9 वेळाही झालेले आहे, त्याच्यामुळे तुम्ही काय करणार. तर अर्जुन म्हणतो की नाही, मी म्हणजे श्रीकृष्ण नाही आणि माझं गांडीव म्हणजे हे नाही, त्याचं शारंगपणे नाही, शारंग धनुष्य. तर त्याप्रमाणे तो ब्राह्मण ठीक आहे करून बघू. मग पुढच्या वर्षी जेव्हा ती वेळ येते तिच्या पत्नीची प्रसवाची, तेव्हा तो येतो, अर्जुनाला सांगतो. अर्जुन तेव्हा आलेला असतो आणि मग अर्जुन काय करतो, बाणांनी एक असं त्याला कवच पिंजऱ्यासारखं करून देतो पूर्ण त्यांच्या घराला वगैरे, की जेणेकरून मृत्यूसुद्धा तिथे येऊ शकणार नाही, असे ते मंत्रवलेले बाण. पण
दुसऱ्या दिवशी तो ब्राह्मण येतोच त्यांच्याकडे ते मृतपुत्राला म्हणतो काही नाही, मी उगीच तुझ्यावर विश्वास ठेवला, उगीच आशा बांधली की अर्जुन आहे म्हणून काही होणार नाही. काही झालं नाही, माझा पुत्र जन्माला आल्याला गेलाच, जसं होत होतं तसं. काही तुझ्या धनुष्यबाणामध्ये आणि तुझ्यामध्ये काही दम नाही. अर्जुनाने एक प्रतिज्ञा केलेली असते की जो कोणी माझ्या धनुष्यबाणाचा गांधीव धनुष्याचा अपमान करेल तर मी त्याचा वध करेन किंवा मी माझा स्वतःचा वध करेन. तर त्याप्रमाणे अर्जुन, आणि हे सांगताना पण त्यांनी प्रतिज्ञा केलेली असते की ब्राह्मणा, मी तुला वचन देतोय की जर का मी तुझ्या पुत्राला वाचू शकलो नाही तर मी चितेमध्ये प्रवेश करेन. तेव्हा अर्जुन आपल्या शब्दाप्रमाणे चिता पेटवतो. त्याच्यामध्ये तो जवळ तेवढं श्रीकृष्ण येतात आणि म्हणतो की एक मिनिट थांब, तू माझ्याबरोबर चला बोल. मग अर्जुन आणि श्रीकृष्ण रथातून जायला लागतात. अंतराळातून त्यांचा रथ जातो आणि खूप खूप दूर, म्हणजे हे सगळे भूर भुव स्व महाजना तपस सत्यम ब्रह्मलोक, तो पण ओलांडून तो रथ पुढे जातो. नंतर मग घनदाट अंधार येतो, पूर्ण निबिड अंधार, आणि त्यावेळेला ते घोडे जाऊ शकत नाही पुढे, म्हणजे घोड्यांना रथाला सोडून देतात. हे दोघंच जण अंतराळातून आकाशातून चालत जातात. मग तिथे पुढे एक असा श्वेत द्वीप असा येतो, संपूर्ण प्रकाशाचा लखलखाट जिथं आहे, चिन्मयचा अंधवा त्याला असं म्हणतात. ते सप्त आवरणांच्या पलीकडे तर ते तिथे ते महानारायण विष्णू महाविष्णू भगवान असं सिंहासनावर. तर ते म्हटलं की हां, तुम्ही इकडे यावं दोघांनी, तू नर आहेस अर्जुन आणि तू नारायण आहेस कृष्णा. तर तुम्ही दोघंजण पृथ्वीवर गेला होतात अवतार घेऊन, तुम्ही दोघंजण ऋषी आहात, सगळ्यांच्या कल्याणासाठी तपश्चर्या करत असता. तर तुमचं मला भेटायचं होतं म्हणून मी हे करत होतो. तर ही घेता ब्राह्मणाची 10 मुलं, आणि तुम्ही पण आता तुमचं कार्य संपवून लवकर वरती या. त्याप्रमाणे मग ते घेऊन येतात ते मुलं आणि ब्राह्मणाला त्या देतात. तो पण मग प्रसन्न होऊन जातो. तर हा एक प्रसंग जो आहे तो मध्ये येतो. त्यानंतर मग पुढे 10व्या अध्यायाचा जेव्हा संपायला येतो, तो 10वा स्कंध आपला, तर त्यावेळेला भगवंताचं ज्या पत्न्या आहेत 16,000, ज्याच्यासाठी ते स्वतंत्र झालेले आहेत, तर त्याची गोष्ट येते की त्या कशा भगवंताला नेहमी प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करतात आणि त्याच्या मनाप्रमाणे वागतात. हा सगळा प्रसंग येतो. आणि शेवटी मग भगवंताचा जय जयकार तिथे करतात. सगळे देवतागणच त्या यदुवंशीयांच्या रूपाने आलेले असतात. त्या यदुवंशीयांची सगळी मोठी नामावली वगैरे तिथे येते आणि सगळे यदुवंशी त्या भगवंताला खूप मानत असतात. त्यांचा जय जयकार करतात, चिंतन श्रवण करतात, आणि हे सगळं जो कोणी ऐकेल तर तो सुद्धा भक्तियुक्त असा होऊन जाईल, भगवंताशी जोडला जाईल. त्याच्यामध्ये मी मागे सांगितल्याप्रमाणे श्रुती म्हणजे वेद, वेदांत, तर त्यांनी भगवंताची केलेली स्तुती असा तो एक मोठा अध्याय घेऊन जातो. तर अशा प्रकारे हा 10वा स्कंध जो आहे तो पूर्ण होतो, उत्तरार्ध त्याचा पूर्ण होतो. अच्छा, आता श्रीमद भागवताचा एकादश म्हणजे 11वा स्कंध सुरू होतो. एक आणि एक ब्रह्म आणि एक हा जीव है ना, असे एकावर एक, एका पुढे एक ठेवले. आणि जसं 11 तुम्ही म्हणाल तर ही 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय आणि एक मन त्याच्या मागे, हे 11 झाले. आणि म्हणूनच आपण एकादशीचा उपवास करतो. उप म्हणजे जवळ, वास म्हणजे राहणे. ह्या 11ही इंद्रियांनी भगवंताच्या जवळ राहायचं आहे, शरीराने नाही, इंद्रियांनी. तर मग डोळ्यांनी आपण त्यांचं चित्र पाहायचं, त्यांची पोथी, त्याचे शब्द पाहायचे डोळ्यांनी, कानाने ते ऐकायचं, तोंडाने ते बोलायचं. अशा सगळ्या इंद्रियांनी, मनाने त्यांचं स्मरण चिंतन करायचं आहे, पायाने त्यांच्याच मंदिरात जायचं आहे, हाताने त्यांचीच पूजा करायची. आता जे काही आपलं काम करतो ते त्यांची पूजा समजून करायचं, आणि हे सगळं करण्यासाठी वेळ मिळावा म्हणून त्या दिवशी उपवास म्हणजे आहार जो आहे तो आपण कमीत कमी घ्यायचा. तर जेवढा सोसवतो तेवढा. पण मन हे सूक्ष्म आहे,
शरीर प्राण हे स्थूल आहे, म्हणून खरं म्हणजे आपण मनाने ठरवलं तर शरीराकडून अनुकूलता मिळते, पण आपण मनाने ठरवलं मग तुम्हाला BP शुगर कशाचा त्रास होणार नाही, ॲसिडिटी कशाचा नाही, उपवास तुम्ही करू शकता आणि करतात तसे काही. तर याप्रमाणे तो 11वा स्कंध म्हणजे ज्ञानाचा स्कंध श्रीमद भागवताच्या 11व्या स्कंधावर फक्त 11व्या स्कंधावर 12 स्कंधांपैकी संत एकनाथ महाराजांनी एकनाथी भागवत म्हणून मोठा ग्रंथ लिहिलेला आहे. त्या ग्रंथाचं पण तुम्ही इथं तुमच्या मंडळामध्ये अवश्य वाचन करू शकता. अनेक गोष्टींचा उलगडा त्याच्यामध्ये होतो. एकनाथ महाराज हे पक्के अद्वैत वेदांती आहेत, तर ते त्याला धरूनच संपूर्ण स्पष्टीकरण करतात. जनार्दन गिरी देवगिरीचे त्यांचे ते शिष्य आणि ते दत्त महाराजांचं पण त्यांनी दर्शन घेतलेलं आहे आणि खूप त्यांची ओवीबद्ध इतकी सुंदर रचना आहे. प्रत्येक ओवीचे 4 भाग असतात, 4 चरण असतात. तर 3 चरणांचं जे शेवटचं अक्षर ते बरोबर 4थ्या चरणाच्या मध्ये येतं. अशा प्रकारे ते ओवीची रचना आणि अशा प्रकारे हजारो ओव्या त्यांनी रचल्या. असं वाटतं की ते शब्दप्रभूच होते, कारण एवढं करण्यासाठी महत्त्व म्हणजे अर्थपूर्ण ओवी बनवायची आणि प्रत्येक ओवीतल्या त्या 3 चरणांचं शेवटचं अक्षर शेवटच्या ओवीमध्ये मध्ये येणार. तर ते वाचताना बरोबर तो ताल येतो. जर का आपण हे ओळखून वाचलं तर तो बरोबर तो एक ठेका त्या अक्षराला बसतो. 3 चरणाचं शेवटचं यमक आणि 4थ्यामध्ये ते मध्ये 4थ्या चरणामध्ये. तर असं वाटतं की त्यांचे जे शिष्य भक्त वगैरे असतील ते रोज एकाच अर्थाचे अनेक शब्द असे मोळ्या बांधून वगैरे ठेवत असतील आणि मग त्यातला कुठला पाहिजे तो शब्द घ्यायचा किंवा सगळे शब्दच त्यांच्या पुढे हात जोडून उभे असतील की महाराज आज आम्हाला वापरा तुम्ही ओव्यांमध्ये असं वगैरे सांगून. तर असं सुंदर ही रचना आहे एकनाथी भागवत. तर इतका हा महत्त्वाचा स्कंध आहे. तर आपण त्यातील बऱ्याचशा गोष्टींची चर्चा ह्या इतर सुरुवातीपासून जे आपण ऐकलं त्यामध्ये केलेली आहे. त्यामुळे आपण ते सोडून देणार नाही, पण जेवढं होईल तेवढं आपण करूया. तर सुरुवातीला जो प्रश्न आहे तो म्हणजे थोडंसं मुक्ती म्हणजे काय हे जाणून घेऊ. त्याबद्दल आपण बोललो आहे. मुक्तीर हित्वा अन्यथा रूपम स्वरूपेण व्यवस्थिती ही व्याख्या इथं आपल्याला दिलेली आहे मुक्तीची, की आपण जे स्वतःला दुसरंच काही समजलो आहे ते सोडून खरे जे आपण आहोत ते बनून राहणं म्हणजे मुक्ती. मुक्तीर हित्वा अन्यथा रूपम स्वरूपेण व्यवस्थिती. किती सोपं आहे ना. तर आणखीन एक सुंदर व्याख्या या भागवताच्या 2ऱ्या स्कंदामध्ये येते की मी तेव्हा पण तुम्हाला सांगितली होती की सेयम माया म्हणजे सा इयम माया ही ती माया या नयेन विरुद्धते. जे जिथं तर्क लॉजिक असं काही चालत नाही, कार्यकारण संबंध काही चालत नाही, ती मानावी लागते आपल्याला. आहे पण मानावी लागते का? कारण आपल्याला हे द्वैतात्मक असं द्वंद्वात्मक अनेकात्मक नानात्मक विविध रूपाने भरलेलं जगत दिसतं. म्हणून जर का आपण ध्यान केलं, मन शुद्ध केलं, समाधी लावली तर मग आपल्याला जो साक्षात्कार होईल तर त्यामध्ये आपल्याला द्वैत नाही दिसणार. तेव्हामध्ये आपण एकांतामध्ये स्थित होऊ. फक्त व्यवहारासाठी शरीर काम करेल तेव्हा काही नष्ट नाही होणार किंवा मग माझ्या गोष्टी माझ्यापेक्षा वेगळ्या आहेत तर त्या मी ओळखण्याचं विसरून जाईल असं काही नाही. फक्त रागद्वेष, आवडनिवड, भीती, चिंता, प्रिय अप्रिय हे जे आहे आपलं लेबल देणं तर ते जाईल. ही गोष्ट चांगली, ही मला आवडते, मी हिला धरून ठेवायचा प्रयत्न करतो, ही जाऊ नये माझ्यापासून. ही गोष्ट चांगली नाही, ही मला आवडत नाही, ही मला टाळण्याचा प्रयत्न करतो, ती नको माझ्याकडे. पण नेहमी सहसा उलटं होतं. आपल्याला जे पाहिजे असतं ते आपल्याकडून सुटू होऊन जातं आणि जे नको असतं ते येऊन लगडतं आपल्याशी. असं होतं जीवनामध्ये. तर ह्या ज्या गोष्टी आहेत त्या होणार नाही, म्हणजे ती माया दिसणार नाही. तर असं हे सेयम माया यन्नयेन विरुध्यते ईश्वरस्य विमुक्तस्य कार्पण्यम उत बंधनम. तो ईश्वर जो आहे तो ईश्वर वास्तविक हा जीव झालेला आहे.
तो ईश्वर स्वतःच्या रूपाला विसरला आणि स्वतःला जीव म्हणू लागला, स्वतःला मी देह असं मानू लागला. हीच माया आहे. स्वतःला मी प्राण, मी बुद्धी, मी मन, मी इंद्रिय असं मानू लागला. हीच माया आहे. आणि कसं होतं ते? एखादं नाटक आहे, त्या नाटकामध्ये एक जण काम करतात. आता जोपर्यंत ते व्यवस्थित काम करतात आणि ते कपडे उतरून ठेवले ग्रीन रूममध्ये जाऊन आणि ते व्यवस्थित त्यांच्या रूपामध्ये येतात, तोपर्यंत सगळं छान. आता पूर्वीचं बघा, पूर्वी स्त्रिया नाटकात काम करत नसत, बालगंधर्व वगैरे पुरुषच पार्टी असे तेव्हा. आणि ते इतके सुंदर काम करत की त्यांच्या काय मेकअप वगैरे त्याच्याप्रमाणे बायका सजत आणि बायका त्याप्रमाणे शाल घ्यायची, त्याप्रमाणे वागायचं असं वगैरे करत. तर असं काम करता करता समजा एका पुरुषाने स्वतःला स्त्रीच समजलं तर काय गोंधळ येईल बघा. जोपर्यंत तो काम करतोय नुसतं तोपर्यंत ठीक आहे, पण स्वतःला पुरुष समजतं. जर का तो स्वतःला स्त्री समजत लागले तर मोठी पंचायत. कोणी बोलवलं त्याला, अहो बाबूराव, येते असं तो बारक्या होता तसं म्हणणार. आणि स्वतःला तो काय तर समजेल, बाईच समजेल. आता समजा आपण म्हटलं की त्याला पुरुष होण्यासाठी काय करावं लागेल? वास्तविक तो पुरुषच आहे, फक्त तो विसरून गेला आहे, तर त्याला फक्त ती आठवण करायला लागेल. आणि म्हणून अर्जुन शेवटी काय म्हणतात? नष्टो मोह स्मृती लब्धा. आठवलं मला आता मी कोण येते, मी आत्मा आहे, मी चैतन्य आहे, मीच ते ब्रह्म आहे. आता मला आठवलं. शीतोस्मी गतसंदेह करिष्ये वचनं तव, है ना. तेव्हा तुझ्या कृपेने मला हे आठवलं. तर ह्याप्रमाणे तर ह्या माणसाला पण काय करायला लागेल? पुरुष होण्यासाठी काही त्याला हॉस्पिटलमध्ये किंवा पुढे जाण्याची आवश्यकता नाही. फक्त त्यांनी मनाने जो चुकीचा ग्रह करून घेतला होता तो त्यांनी सोडून देऊन मी पुरुष आहे हा स्वभावच, त्याचं स्वरूपच आहे, ते फक्त जाणून घ्यायचं आहे. त्याला काही पुरुषत्व निर्माण करायचं नाही, कुठून आणायचं नाही, का कुठे जाऊन मिळायचं नाही. अगदी त्याप्रमाणे आपण सगळे नित्यमुक्त असं ते ईश्वर तत्व आहोत. आपल्याला फक्त ते समजून घ्यायचं आहे. आणि बरं, कुठेही फार जाऊन बोलण्याची गोष्ट नाही. सगळे जमले मी मुक्त आहे, मी ब्रह्माचं काही बोलायची आवश्यकता नाही आहे. तुम्ही हेच म्हणा की मी सुजाता आहे, मी कोणी आहे, आणखी जे काही तुमचं नाव असेल ते. पण मनाच्या वेळेस आपल्याला माहिती पाहिजे की ही नावं म्हणजे स्त्रीलिंग वगैरे आहे ना, स्त्रीलिंग पुल्लिंग, ते फक्त शरीरापुरतं. या जन्मी आपल्याला मिळाले ते, पुढच्या जन्मी कदाचित पुल्लिंग मिळेल, मागच्या जन्मीसुद्धा कदाचित पुल्लिंग असेल. तर अशा प्रकारे ते लिंग काही जीवाला नाही आहे आणि त्याच्या पुढे जाऊन आत्मा जो आहे त्याला तर निश्चितपणे नाही आहे. तर हे समजलं सगळं म्हणजे मुक्ती. अशा प्रकारे पहिलं बंधन म्हणजे काय, मग मुक्ती म्हणजे काय, हे आपण समजून घेतलं की हा पुढचा स्कंद जो आहे तो आपल्यासाठी सोपा एकदम होऊन जातो. आता थोडंसं आपण ह्याच्या बघूया की बंधन जे आपण म्हणतो की ज्याचा उपाय हा मुक्ती आहे ते म्हणजे काय. आपण कोणी दोरखंडाने साखळदंडांनी बांधलेलं तर दिसत नाही. मग कशाचं बंधन? तर म्हणजे की जे दुःख होतं आपल्याला, जे भीती होते आपल्याला, जी असं वाटतं ना की अपूर्णता आहे काहीतरी, अतृप्ती आहे, असंतोष आहे आणि अशी पूर्णता नाही वाटत, धन्य सार्थक असं नाही वाटत, तर बस असं नाही वाटत. अजून काहीतरी पाहिजे, अजून काहीतरी पाहिजे. मी परवा सांगितलं भूभव, काहीतरी होणे है ना. मी गरीब आहे, श्रीमंत झालं की छान. मी सध्या मला कोणीच मानत नाही, सगळ्या लोकांनी माझी आज्ञा पाळली की किती छान, असं काहीतरी होण्याची एक हे लागते. तर ते म्हणतात आम्ही पुण्याला आहोत, आम्ही दिल्लीला शिफ्ट झालो ना आता की एकदम छान हो. पण हे लक्षात ठेवलं पाहिजे की पुण्याचे प्रॉब्लेम दिल्लीला नाहीत, पण दिल्लीचे प्रॉब्लेम दिल्लीला आहेत. अमेरिकेत गेलं ना की एकदम छान, पण भारताचे प्रॉब्लेम अमेरिकेत नाही, ती गोष्ट खरी आहे. पण अमेरिकेतले बडे प्रॉब्लेम अमेरिकेत आहेत. तर अशा प्रकारे आपल्याला वाटतं की आपण जागा बदलली, नोकरी बदलली, कोणाला वाटतं पत्नी बदलली, कोणाला वाटतं शेजारी बदलले, कोणाला वाटतं की कामवाली बाई बदलली तर बरं वाटेल, बरं होईल, असे ज्यांना कल्पना असतात आपल्याला. पण जिथे आपण आहोत, जसे आपण आहोत तिथेच आपण आनंद स्वरूप आहोत. ना आपल्याला भीती आहे, ना आपल्याला दुःख आहे काही. तर हे समजून घेतलं पाहिजे.
आणि कधी कधी आपल्याला वाटतं की ते ग्रह वगैरे सगळे सध्या ठीक नाही आहेत, नंतर चांगले आले की ठीक होणार. पण ते ग्रह बिचारे बघा, त्या ग्रहांना त्यांच्या स्वतःच्या भोवती फिरावं लागतं, सूर्याच्या भोवती फिरावं लागतं आणि सूर्यमाला जी आहे त्याच्या केंद्रामध्ये पण फिरावं लागतं. तर त्यांना हे सगळ्या फिरण्यातून आपल्याकडे बघायला कुठे वेळ आहे, ते त्यांच्या कामामध्ये. आणि आपली जी पूर्वकर्म असतात तीच त्या ग्रहांच्या द्वारा फळ देत असतात. ज्योतिष तुम्हाला हेच सांगतात. तर कोणी म्हणतात की माझ्याकडे व्हिडिओ नाही आहे ना म्हणून मला दुःख होते. सोफा सेट, व्हिडिओ सेट, ऑडिओ सेट, डायनिंग सेट, सगळे सेट आले तरी आपण अपसेट. थोडं काय झालं आपल्याला, कोणीतरी बोललं, कोणीतरी नाही बोललं, कोणीतरी पाहिलं, कोणीतरी जास्त पाहिलं, लगेच आपण अपसेट होतो की नाही. तर ह्याप्रमाणे हे सगळं इथे चालतं. तर त्याला म्हणतात बंधन. आणि ते बंधन वरच्या स्तरावर व्यवहारावर चालू राहील, पण आपण मनातून स्थिर असू, हे मुक्तीचं लक्षण आहे. तर इथे सांगितलं म्हणून ते आपण उपाधी म्हणजे वेश वरचे पाहिजे ना, ईश जीवयोर वेशधी विना सत्स्वभावतो वस्तू केवलम. केवल म्हणजे तीच फक्त एक, पण 15,000 केवल किंवा मात्र, म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त नाही, म्हणजे तेच 15,000. तर तसं केवल म्हणजे ते आध्यात्मिकदृष्ट्या केवल या शब्दाचा अर्थ सजातीय, विजातीय, स्वगत, भेद रहित. केवल म्हणजे काय? सजातीय, विजातीय, स्वगत, भेद रहित. सजातीय भेद कुठले? आता आपण सगळे माणूस आहोत, त्यातल्या त्यात स्त्री आहोत. तर स्त्रीत्व हे आपल्यात एक आहे. पण आपण एक एक व्यक्ती या रूपाने वेगवेगळे आहोत. तर त्यामुळे स्त्री जातीमध्येच हे भेद आहेत आपल्यातले वेगळे, त्याला सजातीय भेद म्हणतात. पुरुष आणि आपण म्हटलं तर विजातीय भेद, कारण जाती वेगळी. मनुष्य आणि प्राणी विजातीय भेद. पण एकच मनुष्य घेतला तर त्याचा हात वेगळा, पाय वेगळा, डोकं वेगळं, तर ह्याला स्वगत भेद म्हणतात. एकच झाड घेतलं तर त्याचं खोड वेगळं, मूळ वेगळं, फांद्या वेगळ्या, फळं वेगळी, फुलं, त्याला स्वगत भेद म्हणतात. तर अशा प्रकारे अनेक जातींमधले भेद, विजातीय भेद, एकाच जातीतल्या 2 व्यक्ती त्याच्यामधले भेद सजातीय भेद, आणि एकाच व्यक्तीमधले अवयव, अंग वेगवेगळे असतात तर त्याला स्वगत भेद म्हणतात. आणि हे तिन्ही प्रकारचे भेद ज्याच्यामध्ये नाही, सजातीय, विजातीय, स्वगत, भेदरहित, असं जे तत्त्व आहे त्याला म्हणतात केवलम. हे केवलचं आध्यात्मिक स्पष्टीकरण आहे. तर त्याप्रमाणे आपण केवळ ते ब्रह्म जे आहे ते सकाळी आपण कैवल्य मुक्तीसुद्धा पाहिलेली. आणि हेही पाहिलं की मन एव मनुष्याणां कारणं बंधमोक्षयोः. मनुष्याचं दुःखाचं, भीतीचं कारण काय आहे? तर मन हे झालं. आपण मागेसुद्धा एकदा पाहिलं की तो सांगतो, भिक्षू जो आहे, मला तर ती गोष्ट पुढे पण येणार नाही, तो भिक्षू एक आहे, तो सांगतो की नायं जनो मे सुखदुःख हेतु न देवतात्मा न ग्रह कर्मकाला मनःपरं कारणमामनन्ति संसारचक्रं परिवर्तयेद्यतः. या मनामुळेच संसाराचं चक्र, जन्म, बालपण, तरुणपण, प्रौढपण, मृत्यू, म्हातारपण, मृत्यू, पुन्हा जन्म, असं हे चक्र चालू राहतं. आणि मला दुःख द्यायला मनच कारण आहे. बघा, कुठलीही घटना घडते त्यामुळे आपण दुःखी होतो का? तुम्हाला वाटतं की असेल, हो, त्याच्यामुळे आम्ही दुःखी होतो. आता माझ्या कोणतरी जवळचे गेले तर मी दुःख होणार. तर आपल्याला काय वाटतं की त्यांचं जाणं, त्यांचं मरण, ह्या घटनेमुळे मी दुःखी झाले. पण खरी परिस्थिती काय ते तुम्ही बघा. पूर्वीच्या दिवसात पण हे फोन वगैरे काही नव्हते, टेलिफोन वगैरे नव्हते काही. तर व्यक्ती दूर गेली एकदा प्रवासाला, काशीला, शिकायला, किंवा ती तिकडे काय तिचं झालं काही कळायचं नाही. म्हणून तिचं जरी तिकडे मृत्यू झाला तरी आपण इकडे खुश, सुखात, काही माहिती नाही का. म्हणजेच त्या व्यक्तीचा मृत्यू हे दुःखाचं कारण खरं नाही आहे. बरं, दुसरी गोष्ट, जगामध्ये
मृत्यू ही घटना प्रत्येक सेकंदाला कितीतरी होते. आपल्याला दुःख होतं का त्याचं? म्हणजे मृत्यूची घटना दुःखाला कारण नाही आहे हे आपण समजून घेऊया. मग दुःखाला कारण काय आहे? तर माझी ममता, ते माझे कोणीतरी होते ते गेले म्हणून मला दुःख होत आहे. तर ममता जी की अहंतेतून येते, अहंता आणि ममता, मी आहे म्हणून माझं आहे. ह्या शरीराच्या संबंधित जे आहेत तर पहिल्यांदा मी काय केलं, शरीराला मी मानलं आणि मग शरीराशी संबंधित सगळे जन्मापासून किंवा कशापासून आपण बघितलं सगळी नाती कशी निर्माण झाली तर त्याप्रमाणे ते मानलं. तर अहंता ममता हे दुःखाचं कारण आहे न की ती घटना. तुम्ही म्हणाल की पैसा गेला, आग लागली, रोग आला, अपघात झाला, कुठलीही घटना तुम्ही घ्या तर त्या घटना जगात तर रोजच होत आहेत. ती घटना दुःखाचं कारण नाही. माझ्या बाबतीत ते घडलं आहे ही दुःखाचं कारण आहे. तर ह्याप्रमाणे हे समजून घेतलं पाहिजे की मन एव मनुष्याणाम कारणाम बंधमोक्षय, हे मन दुःख झालं हे मनच सांगतं. मनात दुःखाची वृत्ती आली की आपण त्या मनाशी एकरूपता केल्यामुळे आपण दुःखी होतो. घटना घडली, मनात दुःखाची वृत्ती आली समजा, पण तरी मी ठरवू शकते की मी दुःखी नाही होणार. बघा आता ह्याचा अर्थ असा नाही आहे की खूप काही वाईट झालं तरी आपण असं पत्थरासारखं राहायचं वगैरे. भावना शून्यता हा विचार नाही आहे इथे. इथं फक्त हे समजून घ्यायचं आहे की खरं माझं स्वरूप सगळ्यापेक्षा अलिप्त, कशाचाही परिणाम न होणारं असं आहे. बाकी तुम्ही त्या त्या क्षणामध्ये जे जे आवश्यक आहे ते करा. रडा, हसा, मदत करा, धावा, पळा, बसून पडा, लोळा, सगळं करा. हां, पण समजून हे घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे इथे म्हणतात मन एव मनुष्याणाम. एक माणूस होता, आता पुन्हा सांगितले तर त्यांनी ऐतिहासिक नाटकामध्ये शिवाजी महाराजांची भूमिका केली. तर झालं काय, त्याच्यानंतर तो स्वतःला शिवाजी महाराजच समजू लागला. आता तो बसने नेहमी जात असे त्यांच्या घरी, तर तो बसच्या तिथे उभा राहिला आणि नेहमीचंच तो बस कंडक्टर वगैरे नेहमीचेच होते तर ते थांबवले त्यांच्यासाठी आणि तो वर चढला. तर त्यांनी सांगितलं की किल्ले रायगड, स्वतःला शिवाजी महाराज समजत होते. तर तो कंडक्टर जो आहे तो म्हटलं की आज काहीतरी झालेलं दिसतं आहे. आणि त्याला माहिती आहे की ह्याचा स्टॉप कुठला रोजचाच आहे. तर मग तो तिथे आला आणि मग शिव छत्रपती महाराज पायउतार व्हावे. तर त्याने पण त्याच भाषेत त्याला सांगितलं आणि तो तिथे उतारला. तर अशा प्रकारे ज्या वेळेला आपण स्वतः कोण आहोत आणि दुसरीच कुठली नाटकाची भूमिका आपल्यावर थोपवून घेतो तर त्यावेळेला आपली हास्यास्पद स्थिती होते. आणि म्हणून आपण या जगामध्ये हसत खेळत आणि वास्तविक इतकं काय गंभीरपणे घ्यायचं नाही आहे या जगातलं काहीही. इट डझंट वर्थ युअर टीयर्स. आपल्या अश्रूंची किंमत द्यावी असं जगात काही नाही. आणि म्हणून सगळे साधूसंत बघा विनोदी असतात, हसतात, एकदम लाईट मूडमध्ये हलकं त्यांचं आणि सगळे देव पण उभे राहून हसत असतात. म्हणजे खोट्या दुःखाने हे लोक कसे खरे दुःखी होत आहेत असं. तर असं म्हणतात की खरं तर इथेच त्या आनंदाचं उगम मोठी खाण आहे. कोणतरी आपण बाहेर मागायला जातो, अमृत स्वतःकडे आहे, आपण बाहेर ताक मागायला जातो, ताकले टाकून. तर असं इथे सांगणार. बरोबर. आता आपण परवा जे बघितलं होतं की कोणत्या कोणत्या उपाधी आहेत आणि त्यामुळे आपण काय काय झालं. तर तुम्ही मला उत्तर द्याल का? मी अपेक्षा करू का? समजा मी म्हटलं की मी बुटकी आहे किंवा उंच आहे, तर कशाशी तादात्म्य केलं मी? शरीराशी. तर मी म्हटलं की माझी दृष्टी एकदम तीक्ष्ण आहे आणि चांगली बघणारी आहे, चांगली बारीक ऐकणारी आहे, तर इंद्रियांची तादात्म्य केले असं आहे. जर का मी म्हटलं की मी खूप प्रसन्न स्वभावाची आहे तर मनाशी तादात्म्य केले. मी म्हटलं की मी खूप ज्ञानी किंवा एकदम बुद्धू आहे, मला काही कळत नाही, एकदम मठ्ठ आहे आणि मला खूप 1 वर्ष 10 वेळा 12 वेळा वाचली तेव्हा मला समजतं. ते लक्षात तर राहतच नाही, खूप वेळा घोकावं तेव्हा समजतं. तर तुम्ही कोणाशी तादात्म्य केलं? बुद्धीशी. तर याप्रमाणे आपण उपाधींशी एकरूपता करतो आणि मग पुढचे सगळे प्रॉब्लेम होतात. तर ठीक आहे, करायचेच कामापुरते, पण आतमध्ये समजून घ्यायचं असं झालं. तर ही सगळी मुक्तीची आणि बंधनाची व्याख्या ह्या त्याच्यामध्ये 11व्या स्कंधामध्ये विशेष करून सांगितलेली आहे. त्यानंतर मग जसं की भगवान 9व्या अध्यायात म्हणतात
राजविद्या राजगुह्यं पवित्रमिदमुत्तमं प्रत्यक्षावगमं धर्म्यं सुसुखं कर्तुमव्ययम्. जसे कोणी जाहिरात वगैरे करतात ना, आपलं आमचं प्रोडक्ट किती चांगलं आहे, किती टिकाऊ आहे, किती कमी किमतीचं आहे आणि फायदा किती जास्त आहे, तर तसं भगवान ते सगळी जाहिरात करतात बघा या नावांची. तर सगळ्यात पहिले जाहिरातकार पण भगवानच आहे. तर ते सांगतात की त्याप्रमाणे इथे धर्म्य आणि अव्यय असं हे ज्ञान आहे. म्हणजे पूर्णपणे धार्मिक शास्त्रांना अनुकूल भगवंतांना अपेक्षित असलेलं आणि अव्यय म्हणजे कधीही नष्ट न होणार. वेळोवेळी आपल्या संस्कृतीमध्ये अनेक संतांचा उगम होतो, अनेक प्रदेशांमध्ये, अनेक भाषांमध्ये, आणि त्या त्या ठिकाणी त्या त्यावेळी जे जे आवश्यक आहे त्याप्रमाणे ते शास्त्राचा अर्थ लावतात आणि आपल्याला सांगतात. अगोदरचा अर्थ जो चालू असतो पूर्वीचा, तो आता काही कारणाने नाही झाले असतो, कारण सगळी सृष्टी परिवर्तनशील आहे आणि म्हणून आपली संस्कृती टिकू नये पाहत. बाकी ज्या संस्कृती आहेत जगामध्ये, ग्रीक संस्कृती आहे, रोमन संस्कृती आहे, नंतर मॅसिडोनियन संस्कृती आहे, इजिप्शियन संस्कृती आहे, तर ह्या सगळ्या संस्कृती सध्या फक्त म्युझियममध्ये आणि ग्रंथांमध्ये आहे. पण आपली एक संस्कृती, ज्याला सरस्वती सिव्हिलायझेशन, वैदिक संस्कृती, सनातन संस्कृती, हिंदू संस्कृती असं म्हणतात, तर ती मात्र अशी एकमेव संस्कृती आहे जी हजारो 20,000पेक्षा जास्त वर्षांपासून अजूनही टिकून आहे आणि त्याच्यामध्ये जगणारी माणसं आहेत. म्हणजे ती जिवंत संस्कृती आहे. याचं कारणच आहे की जसा जसा प्रकृतीमध्ये बदल झाला, माणसांच्या इच्छा आकांक्षा क्षमतांमध्ये बदल झाला, तशी तशी ही संस्कृती मूळ अद्वैत तत्त्व एकच ठेवून त्याप्रमाणे बदलली. त्याप्रमाणे झाड असतं की नाही, आपण जेव्हा लावतो अंकुरातून जेव्हा पहिला तो रोप येतो तेव्हा किती बारीक असतं, 1 मिलीमीटर एवढं फक्त. हळूहळू ते मोठं मोठं होतं आणि ते काय करतं, आतला जो भाग आहे गाभा तो तसाच ठेवून वरचं जे साल आहे ते वाढत वाढत जातं, खोडाचं साल, आणि ते संपूर्ण ते आतल्या गाभ्याला घेत घेत जातं. तर म्हणून ते आतलं साल वाढू शकतं, कारण हे कडक बाहेरचं साल शिल्लक आहे. तसं आपल्या संस्कृतीने आपलं जे अद्वैत तत्त्व आहे आपल्या धर्माचं साल ते ठेवलं. आणि वरती मग ठीक आहे, पूर्वी असं करायचे, नदीवर जाऊन स्नान करायचे, आता तुम्ही घरात करा, असे सगळे परिवर्तनच स्वीकारले. तर इथे सांगतात की त्याप्रमाणे केलेलं आहे. धर्म्यम अच्छा, आणि अव्यय म्हणून ती संस्कृती कधी नष्ट झाली नाही, ती टिकून आहे अजूनही असं सांगितलं. आता इथे आपल्याला सांगितलं की आपल्याला साक्षी किंवा द्रष्टा होऊन आपल्या जीवनातल्या सगळ्या घटनांकडे पाहायचं. आता समजा तुम्हाला म्हटलं की बसा, एक कागद दिला, पेन दिला तुमच्याकडे आणि सांगितलं की इकडे काढा, तुम्ही असं ग्राफ काढतात की नाही, तर त्याप्रमाणे इकडे काढा तुम्ही सुख दुःख, आणि इकडे काढा तुम्ही वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष, 25 वर्ष, 30 वर्ष, आता जेवढं आहे तेवढं, आणि इकडे सुख दुःख, असं तुम्ही अभ्यास करू शकता. आणि लिहा, एक घटना घडली, तुमची पहिली आठवणारी कुठली घटना असेल ते लिहा, तर त्याप्रमाणे त्याला सुख झालं. मग पुन्हा दुसरी घटना घडली तेव्हा दुःख झालं, पुन्हा सुख, पुन्हा दुःख, असं तो ग्राफ तुम्ही काढू शकता. आता यावेळेला तुम्ही साक्षी आहात आणि तुम्ही तुमच्या घटनांकडे बघताय, लक्षात येत आहे हां. तर त्याप्रमाणे सध्या पण घडणाऱ्या, पुढे घडणाऱ्या घटनांकडे आपण एक द्रष्टा म्हणून पाहू शकतो. झालं. आता हे तत्त्वज्ञानाचं थोडंसं जे प्रास्ताविक होतं ते झालं. आता हा एकादशी स्कंध जो आहे तो कसा सुरू होतो, तर म्हणले की भगवान काय म्हणतात, मी इथे अवतार घेतला, माझ्या सहाय्यासाठी सगळ्या देवतांनी अवतार घेतला, ते झाले यदुवंशी. यदू म्हणजे कोण, आपण ययातीची गोष्ट बघितली. ययातीची जी देवयानी पत्नी होती, तर त्या देवयानीचा हा मुलगा यदू, आणि शर्मिष्ठा आणि होते त्यांचे दुसरे मुलं. तर त्यांनी ते तारुण्य वगैरे मागितलं होतं ना मुलाकडे, पुरूकडे, तो शर्मिष्ठाचा हा यदू, आणि त्या यदूनी दिलं नव्हतं तारुण्य, म्हणून भगवंतांनी त्याला शापच दिला होता त्यांना की तुझ्या वंशात कोणी पुढे राजा नाही होणार, म्हणून भगवान राजा नाही झाले, उग्रसेनांना राजा केला. तर हा जो यदू आहे, तर ते यदूला की हे सगळे देव आहेत, तर मी गेलो सुद्धा इथे, मी लीला संवरण केलं, तर हे मोठे माजून जाते आणि मोठे असे
गर्विष्ठाणी होतील आणि संपूर्ण इतके शूर आणि तेजस्वी आहेत की कोणाला ऐकणार नाही. आणि ज्यावेळेला सत्ता हातात येते त्यावेळेला बिघडू शकतो माणूस. म्हणून म्हणतो की मी जाण्या अगोदर यांना सगळ्यांना नष्ट करून जातो. वास्तविक हा विचार खूपच व्यवहारा वेगळा आहे, जगा वेगळा आहे. तुम्ही जर का नीट ऐकलं तर तुम्हाला समजेल की असा कोणी विचार करेल का की मी माझ्या सगळ्या परिवाराला मारून जातो आणि त्यांना नष्ट करून जातो, असं कोणी विचार करणार नाही. पण हे आपण आध्यात्मिकदृष्ट्या पण समजून घेतले पाहिजे की ज्या वेळेला आपण ध्यान करतो तर त्यावेळेला त्या ध्यानामध्ये आपल्याला पुढे पुढे जेव्हा मन एकाग्र होतं, शुद्ध होतं, तर त्यावेळेला आपल्याला खूप सिद्धी वगैरे पण मिळतात, खूप चांगले चांगले अनुभव पण येतात. कोणाला किण किण घंटेचा आवाज येतो, कोणाला छुम छुम श्रीकृष्णाच्या पायातल्या पैंजणांचा आवाज येतो, कोणाला बासरीचा आवाज, कोणाला तुळशीच्या माळांचा सुगंध, असे नाना, कोणाला निळा स्वर्गीय प्रकाश दिसतो. तर हे सगळं होतं. पण हे सगळं सोडून आपल्याला पलीकडे जावं लागतं. जे जे शास्त्रातलं आपण शिकलं, ज्याच्या साह्याने ध्यान करतोय आपण, ते पण विचार सोडावे लागतात. आणि मग तिथे आपण एकटे एकच असतो किंवा ऑल अलोन, अलोन टू द अलोन, ऑल अलोन, अशी ही यात्रा आहे. पण पूर्ण आहे, लोनली नाही, पूर्ण आहे. तर याप्रमाणे इथे म्हणतात की यादव जे आहे तर ते यादव कशासाठी आणले होते, त्या अत्याचारी लोकांचा नाश करण्यासाठी. त्यामुळे तेही आता स्वच्छ झाले पाहिजे. जसं की काटा काढण्यासाठी एक आपण काटा घेतला किंवा सुई घेतली तर ती त्याने ते काटा काढून ती पण आपण जवळच नाही बाळगायचं, ती पण ठेवून देतो तिथे होती तिथे, किंवा काटा फेकून पण देतो. तर त्याप्रमाणे सद्वृत्ती आल्या तर त्यांनी ज्या असद्वृत्ती आहेत त्यांचा नाश केला, तर त्या पण जाव्या लागतात. अन्यथा त्याच्यामध्येच आपण अडकून पडू तर द्वैतातच राहू. समजतं आहे? अज्ञान होतं, ज्ञान आलं नंतर, पण ते ज्ञानाची वृत्ती पण जावी लागते. आता मी ज्ञानी, मग हे द्वैत राहतं आणि अभिमान राहतो. म्हणून भगवंतांनी ठरवलं की आता यांना आपण नष्ट करायचं आहे. आणि ह्याच्यात ते पण समजतं की जसे भगवान प्रेम करतात त्यांच्या सगळ्या परिवारावर, तसे अनासक्त पण आहे. स्वतःच बरोबर ते त्यांनी प्रेरणा देऊन ते करून आणलं. किती वैराग्यशील आहेत भगवान. तर मग सांब जो आहे तो खूप सुंदर दिसतो. तर त्याला काय केलं, एका बाईचं रूप दिलं, त्याला साडी वगैरे नेसवली आणि इथे जरा जास्त कपडे वगैरे लावून त्याला गर्भवती स्त्रीचं रूप दिलं आणि छान काजळ वगैरे डोळ्यात लावलं, गंध लावलं, डोक्यावरून पदर वगैरे दिला आणि छान मग ते गेले. तिथे ऋषी मुनी सगळे आश्रमांमध्ये तपश्चर्या करत होते, ध्यान करत होते. तर तिथे ती अगदी लाजत अशी आणि हे बाकीचे तिचे परिवारवाले सगळे असे गेले तिथे आणि म्हटले की सांगू का, यानं आता गर्भवती आहेत तर त्यांना उत्सुकता आहे की काय होईल, मला बाळ होईल, मुलगी होईल का मुलगा होईल, असं तरी विचारतात. पण ते लाजतात विचारायला की तुम्ही कृपा करून सांगा, तुम्ही सगळे त्रिकालदर्शी आहात. असं ते ऋषींची चेष्टा करण्याचा प्रयत्न केला त्यांनी. तर ऋषी ते खरोखर ज्ञानीच होते. ते म्हणाले की न मुलगा होईल न मुलगी होईल, तिला होईल मुसळ, जे मी तुमचा संपूर्ण कुलपरिवार साफ करून टाकेल. आणि हे त्यांनी शब्द उच्चारल्याबरोबर खूप घाबरली ती मुलं आणि त्या घाबरण्याच्या आवेशामध्ये त्यांनी ही गोष्ट कृष्णापासून लपून ठेवली. एरवी कधीही असं करत नसत, पण ह्यावेळी त्यांनी तर सांगितलंच नाही. उग्रसेन राजाला जाऊन सांगितलं दरबारामध्ये, कृष्णाला नाही सांगितलं. उग्रसेन राजा म्हणाले असं आहे का, तर मग ते सोडा त्याचं सगळं कपडे बांधलेले सोडा. आणि खरोखर ते कपडे बांधलेले सोडले, काढले, तर त्याच्यामध्ये असं एक लोखंडी मुसळ निघाली. ते मुसळ उग्रसेन राजा म्हटले बारीक एकदम चुरा करा त्याचे, आणि समुद्र आहे ना त्याच्यामध्ये, द्वारका समुद्र आहे ना, समुद्राच्या लाटांमध्ये फेकून देते आतमध्ये. तर त्याने ते बारीक चुरा करायला लागले. तर बहुतेक झाला सगळा, एवढं एक टोक जे होतं शेवटचं ते तसंच राहिलं. ते काही केल्यात होते. तर मग त्याच्यासकट त्याने जो चुरा घेतला समुद्रामध्ये फेकून दिला. त्यांना वाटलं की कळलं समुद्र. पण तो जो चुरा होता तो लाटांबरोबर किनाऱ्याला आला. तुम्हाला माहिती, समुद्र काही बाहेरून पडलं तर किनाऱ्याला फेकून देतो, आत नाही ठेवत, ओढून नाही घेतो.
तर त्यापासून तो किनाऱ्याला आला तो सगळा चुरा आणि तिथे त्याचं एरका नावाचं गवत उगवलं. त्या चुऱ्याच्या प्रत्येक कणाचं असे हजारो लाखो ते एरका गवत संपूर्ण किनाऱ्याला उगवलं. आणि तो जो तुकडा होता तो एका मासोळीने गिळला. तो मासोळीला एका कोळ्याने पकडलं आणि तो तुकडा त्यांनी जाता जाता एका लोहाराच्या असं वर्कशॉप होतं त्याचं, त्या लोहाराच्या तिथे त्यांनी तो विकला त्या लोहाराला. तर लोहाराच्या पत्नीने जेव्हा तो असा कापला तुकडा दिसला तर म्हटलं की उपयोगी पडेल काहीतरी बनवायला, म्हणून त्याने ते वर्कशॉपमध्ये ठेवलं. त्यांनी तिकडून एक शिकारी चालला होता, त्याचं नाव होतं जरा. त्याचं पण नाव जरा होतं, पण तो पुरुष होता. ती जरा संध्याला सांगणारी ती राक्षसी नव्हती. हा जरा पुरुष होता शिकारी यादव. तर तो म्हटला की मला एक छान डोकदार बाण बनवायचं, म्हणून तो असं त्या लोहाराच्या वर्कशॉपमध्ये येऊन त्यांनी बघितलं की कुठे काय असं पडलं आहे का. तर तेव्हा त्याला तो तुकडा दिसला, म्हटलं की हा तुकडा माझ्या बाणाला छान दिसेल, तो मला बाणाला लावून दे. तर लोहाराने तो तासून वगैरे लावून दिला त्याला वेल्डिंग करून, आणि तो बाण त्यांनी भातामध्ये ठेवून दिला. आता इकडे काय झालं त्याच्या अगोदर, या गोष्टींच्या अगोदर, आणि ही गोष्ट खरी 11व्या स्कंदाच्या नंतर पूर्ण होते, जो उपसंहार जो आहे तो. बरं, तर ह्यामध्ये इथे असं म्हणतात की त्या ह्यांना शाप मिळाल्यानंतर सगळेजण काळजीमध्ये होतेच, तिच्या मनामध्ये सगळ्यांच्या मनात होतंच. भगवान ज्ञात सर्वार्थ ईश्वरोपी तदन्यथा कर्तुम नैच्छद विप्रशापम काळरूप्यन्व मोदत. श्रीकृष्णांना सगळ्या गोष्टी माहिती होत्या काय काय घडत आहेत त्या, आणि ते समर्थ पण होते की ते शाप बदलतील, काही शाप देतील वगैरे. पण त्यांनी तसं काहीही केलं नाही, कारण त्यांचं स्वतःचं अनुमोदन त्याला होतं, किंबहुना त्यांच्याच इच्छेने त्यांच्याच प्रेरणेने हे सगळं घडलं होतं. मग त्याच्यानंतर पुढे नारद ऋषी एके दिवशी वसुदेवांच्याकडे आले, आणि तिथे आल्यानंतर वसुदेव नेहमीप्रमाणे त्यांना म्हटले, गोविंद भुजगुप्तायां द्वारवत्यां कुरुद्वः अवाचे नारदो भीक्ष्णं कृष्णोपासनलालसः. देवर्षि वसुदेव गृहागतं दीनवत्सलः साधवः ब्रह्मंस्तथापि पृच्छामो धर्मान् भागवतानिह यान् श्रुत्वा श्रद्धया मर्त्यो मुच्यते सर्वतो भयात् प्रीतस्तमः देवर्षिर् हरेच संस्मारितो गुणैः. वसुदेव त्यांना म्हणाले की नेहमी आता जवळजवळ आम्ही किती वृद्ध झालो आता सगळे, तर काय ज्ञान आम्हाला असं आत्मज्ञान असं झालं, आम्ही त्या मुलाच्या मायेमध्येच आसक्तीमध्येच राहिलो. तर मला असं तुम्ही ज्ञान जरा सांगा, जेणेकरून मी सगळ्या भयापासून मुक्त होऊन जाईन, निर्भय निश्चिंत असं होऊन जाईन. तर नारद ऋषी म्हणले की फारच छान, कारण ह्या निमित्ताने मला त्या भगवंताचे गुण आठवण्याची संधी मिळाली. तर मी तुला एक गोष्ट सांगतो जी फार पूर्वी घडलेली आहे. निमी नावाचा एक राजा होता. तर निमी राजा हे जनक वगैरे जे आहेत ना, तर त्यांच्या वंशात जनक विदेह वगैरे, जसं आपण बहुराष्ट्र पण बघितलं तर मिथिला नगरीचा राजा, तर तो निमी राजा झाला होता. आणि एके दिवशी त्यांच्या दरबारामध्ये नवयोगी आले. नवयोगी कोण? तुम्हाला आठवत असेल ऋषभदेवांचा अवतार झाला होता. त्यांची जी मुलं होती त्यातला मोठा मुलगा भरत, आणि जी त्यातली 9 जी होती त्यांना नवयोगी म्हणतात. तिथे नावं पण आली होती, कबीर, हरीर, अंतरिक्ष, पिप्पलादो, प्रबुद्ध, आणि द्रुमिल, चमस, करभाजन, आणखीन कोण? अग्नी, आविर्होत्र. कवी, हरी, अंतरिक्ष, प्रबुद्ध, पिप्पलायन, आविर्होत्र, द्रुमिल, चमस आणि करभाजन हे नवयोगी त्यांना म्हणतात. खूप देवभक्त, खूप ज्ञानी, आणि ते असे निरीक्षपणे फिरत असताना ते यांच्या दरबारात आले. म्हणणे भगवत साक्षात पार्षदान्व मधुद्विषः विष्णोर्भूतानि लोकानां पावनाय चरन्तिः देहिनां षडभंगुरः दुर्लभो मानुष्यो देवो जंतूनां नरजन्म दुर्लभतरः. तर तेव्हा ते निमी राजा ताबडतोब उठून त्यांची पूजा करतात, त्यांना एक श्रेष्ठ आसन देतात,
आणि म्हणतात की आपण आला, मला खूप खूप बरं वाटलं, आपण आला त्याच्यातच आमचं कल्याण आहे. तुमच्यासारखे विष्णू भक्त सगळ्या लोकांना पवित्र पावन करण्यासाठी फिरत असतात सगळीकडे स्वतः कष्ट घेऊन. आणि एक वेळ देवाचं दर्शन शक्य आहे, तत्रापि दुर्लभम मन्ये वैकुंठ प्रिय दर्शन. देवभक्ताचं दर्शन जे आहे ते सगळ्यात कठीण असतं. तर म्हणून तुम्ही काय करा, संसारे अस्मिन् क्षणार्धः अपि सत्संग शेवधीर नृणाम. शेवधी म्हणजे खजिना, तर जणू काही हा खजिनाच मिळाल्यासारखा आहे की सत्संग मिळाला. म्हणजे असं खूप आवडलं. अच्छा, तर त्याच्यानंतर ठीक आहे. त्या दिवशी मी तुम्हाला गोष्ट सांगितली का, आलात बसलात चाललातची, काय सांगितली? ते एक अशी स्त्री असते, ती सत्संगाला जाते, महिला, आणि त्या दिवशी काय माहिती नाही, पण तिला झोपच खूप येते. तुम्ही जर का जागा असाल तरच ही गोष्ट तुम्ही ऐकाल, तुम्ही पण झोपला असाल तर नाही ऐकणार. तर ती घरी जाते परत. नंतर मग ते पती विचारतात की आज काय काय सांगितलं सत्संगामध्ये. तर ते म्हटले की आज माहिती नाही काय झालं, मला खूपच झोप येते, फक्त मध्ये मध्ये किंचित जाग यायची, तर मी फक्त 3च शब्द ऐकले. आणि त्याच वेळेला नेमकं त्यांच्या घरामध्ये चोर शिरत होता. हे दोघं जण घरात होते. तर ती म्हटलं कुठले 3 शब्द? तर ती म्हटली आलात. म्हणजे चोराला वाटलं की आपल्याला पाहिलं वाटतं ह्याने, तो असं खिडकीच्या खाली बसून गेला. तर ही म्हटली बसलात. आणि चोराला वाटलं नक्कीच पाहिलं, तो मागच्या मागे निघून गेला. मला चाललात. म्हणजे मी म्हणते की संपूर्ण सत्संगभर मला इतकी झोप येत होती की मी फक्त हे 3 शब्द ऐकले, आलात, बसलात, चाललात. पण एवढ्या 3 शब्दामुळे पण त्याच्याकडची चोरी टळली. तर सत्संगामुळे खूप खूप फायदा होतो. अच्छा, तर ते म्हटले की ते जे नवयोगी होते त्यांना बसवल्यावर पूजा केल्यानंतर ह्या निमिराजाने त्यांना प्रश्न विचारले होते. तर ते प्रश्न असे आहेत की त्यांनी वसुदेव नारदांना विचारतात ना, तर त्यांचं सगळं उत्तर दिलं जाईल. म्हणून नारद म्हटले की मी तुला ती गोष्ट सांगतो. आता इथे कोण आहेत? वसुदेव श्रोता, नारद वक्ता, गुरु शिष्य, आणि तिकडे कोण आहेत? नवयोगी गुरु आणि निमिराजा शिष्य, म्हणजे श्रोता आणि वक्ता. ठीक आहे. आता त्यानंतर तो पहिला प्रश्न विचारतो की आपण कृपा करून मला समजावून सांगा की आता आत्यंतिकं क्षेम पृच्छामो भवतो नधाः धर्मान् भागवतान् ब्रूत यदि न श्रुते क्षमं यै प्रपन्नाय दास्यत्यात्मानमभ्यजः. सगळ्यात कल्याणकारक अशी कुठली गोष्ट आहे ती मला तुम्ही सांगा, आणि श्रेयस्कर म्हणजे मुक्तिदायक, हितकारक अशी कुठली गोष्ट आहे, आणि जर का आम्ही ऐकायला क्षम असू तर, म्हणजे तुम्हाला जर का वाटत असेल की आम्ही ऐकायला योग्य आहे तर आम्हाला सांगा. असं अतीव नम्रता, खूप खूप विनय ह्याच्यातून दिसतो की तुम्ही निर्णय करा की आम्हाला समजेल का, मला होईल का चांगलं होईल, त्याप्रमाणे ते आम्हाला मान्य आहे. आणि भागवत धर्म काय आहे ते पण आम्हाला सांगा. हीच गोष्ट मी तुम्हाला पहिल्या दिवशी सांगितली होती भागवत महात्म्याच्या वेळेला. कोणी विचारलं की भागवतात काय ऐकलं तुम्ही, तर तुम्ही एक श्लोक सांगा. कुठला? कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृते स्वभावात्. तर तसं इथे फक्त 2 शब्द त्यातले वेगळे आहेत, प्रकृते स्वभावाच्या तिथे, आणि मीच्या ऐवजी करोती आहे. तर एवढे 2 शब्द बदलून म्हणजे थोडक्यात काय की आपण कायावाचा मने आपल्या इंद्रियांच्या स्वभावाच्या द्वारे जे काही आपलं कर्तव्य कर्म करतो उत्तम प्रकारे, ते भगवंतांना अर्पण करायचं आहे आपल्याला मनाने. समजून असं की हे सगळं प्रेरणा देणारे तेच आहे, चैतन्य देणारे, मला अस्तित्व देणारे तेच आहे, हे समजून. तर ह्याला भागवत धर्म म्हटलेलं आहे. तशा अनेक गोष्टी आहेत, भक्तीच्या बाबतीत पण आहेत, ज्ञानाच्या पण आहेत, पण जस्ट एक सांगायचं म्हणून ही एक गोष्ट सांगते. मन्ये कुतश्चित् भयमच्युतस्य पादाम्बुजोपासनमत्र नित्यम् उद्विग्न
पूर्णबुद्धेर सदात्मभावात् विश्वात्मनायत निवर्तते भीः. भीती पूर्ण निघून जाते असं हे भगवंताच्या चरणांचं चिंतन वगैरे आहे. आणि असे हे भागवत धर्म आहे. यानास्थाय धरो राजन न प्रमाद्यत कधीचित धावन निमिल्यवा नेत्रे न स्खलेन पते दिह. आणि हा भागवत धर्म जे आहे, भक्ती आहे, तर त्याने इतका आपण निश्चिंत होतो की इथं म्हटलं आहे की डोळे बंद करून जरी आपण जोराजोरात धावलं तरी आपण पडणार नाही. तरी आपल्याला पडण्याची म्हणजे पतनाची, अधःपतनाची भीती नाही. म्हणजे तुम्ही हे एवढं करा, परमेश्वराला चिंतन करा आणि आपण करतो ते त्याला सोपवा. सुख दुःख जे येईल ते सोपून द्या, मान अपमान जे येईल ते सोपून द्या, यश अपयश येईल ते सोपून द्या. तर कोणी जवळ आलं, कोणी लांब गेलं, सगळं सोपून द्या. तर मग ह्या जगामध्ये तुम्ही अगदी व्यवस्थित राहा. आता पुढे फरक आहे. कायेन वाचा मनसेंद्रियेव बुद्ध्यात्मना वा अनुसृत स्वभावात असं म्हटलं आहे. अनुसृत स्वभावात तिथे आपण म्हणतो प्रकृती हे म्हणजे स्वभावतः प्रकृती जी आपली आहे स्वभाव त्याच्याप्रमाणे तिथे म्हटलं अनुसृत स्वभावात. करोमी याच्यात सकलंप्रमे सेम आहे. नारायण ते सेवे समर्पये तत् आणि इथं करोती आणि समर्पये तत् आणि इथे म्हणजे समर्पयामी. एवढंच फक्त 2-3 शब्दांचा फरक आहे. यद्यत कर्म करोमी तत्तदखिलम शंभो तवाराधन. शिवजींच्या मानसपूजेमध्ये हे म्हटलेले की जे जे काम तुम्ही करता दिवसभर, काही भोग करता, काही काय करता, ते सगळं भगवंताची पूजा म्हणून करता. आपण जेवताना पण म्हणतो ना की उदरवरण नोहे जाण्याचे यज्ञ करणं. तर त्याप्रमाणे आपण जे काही पाहतो ते जणू काही विषय त्यांना दिले. आता हे सगळं समजून म्हणजे बोलण्याची गोष्ट नाही, पण मनामध्ये राहू द्या की मी देवाला देतो आहे असं एवढं केलं तरी बस. संस्कृत नाही आठवलं तरी चालेल, भाव तो आला, अर्थ आला म्हणजे झाला. हां, आता इथे पुढे सांगितलं की भयं द्वितीयाभिनिवेश तस्यात् ईशादपेतस्य विपर्यये स्मृतिः. भीती जी आहे तर त्याच्याबद्दल जर का आपण विचार केला की भीती कुठून आली, भीतीचं कारण काय आहे, उगम कुठला, तर नेहमी भीती ही द्वैतातून येते. बघा कशाची भीती वाटते तुम्हाला की कोणी येऊन चोरेल काही, तर तिथं पैसा माझ्यापेक्षा वेगळा, चोर माझ्यापेक्षा वेगळा आणि चोरीची क्रिया पण माझ्यापेक्षा वेगळी. ते द्वैत आलं म्हणून ती भीती आहे. समजा ज्या वेळेला समजा रात्र आहे, आपण वरती झोपलो याच्यामधल्यावर आणि खाली आवाज आला, कपाट उघडलं गेले, फ्रीज उघडलं गेलं आहे, टक 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 चाललं आहे, तर भीती वाटते कोण चोर आला की काय काय. तर मग पुरुष जो आहे तो म्हणतो की जाऊ दे चला झोपून जाऊ. झोपून जा. पत्नी आहे ते हलून उठा उठा पळा पळा बघा काय काय, आणि तो तेवढं राहू दे ना झोप म्हणतो, कोण नाही येत. म्हणलं की नाही 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 उठा, काय माझ्या वडिलांनी कुणाच्या हातात दिलं मला, असं बरं लगेच बडबड करायला सुरुवात. तर त्या शेवटी तो म्हणतो की आता हिची कटकट ऐकण्यापेक्षा गेलेलं बरं. त्याला भीती वाटते की कोण तो त्यांनी जर का मला मारलं तर म्हणून की जाऊ दे ह्याच्यापेक्षा ते बरं म्हणून तो जातो. आणि जाऊन बघतो तर काय तिथं त्याचेच वडील तहान लागली म्हणून येऊन काय बघत वगैरे असतात, फिरत असतात. म्हणजे आपलेच आहे. मग त्याची भीती पूर्ण निघून जाते. जिथं एकत्व आहे तिथे भीती नाही, जिथं द्वैत आहे तिथे भीती आहे. नेहमी तुम्ही बघा. तर असं सांगतात तिथे की ज्यावेळेला अद्वैत तत्त्वाचं आपल्याला कळतं तर त्यावेळेला आपली भीती नाहीशी होते. सगळ्या प्रकारच्या भीती जगामध्ये ज्या आहेत त्या 3 प्रकारात फक्त वर्गीकरण केलेले आहेत. बघा जेवढ्या काही भीती आहेत. आता फोबिया, त्याला काय म्हणतात फोबिया. कोणाकोणाला पाण्याचा फोबिया असतो, पाण्यात नाही जायचं, ती म्हणजे परमभीती. पूर्वीच्या जन्मी कदाचित कुत्रा कुत्र्यांवर पाण्यात नाही जाऊ शकत. कोणाकोणाला उंचावर जाऊन खाली बघायचं फोबिया असतो है ना. कोणाकोणाला खाली बघून उंच बघायचा फोबिया असतो. कोणाकोणाला समोर येऊन बोलण्याचा फोबिया असतो. पाय लटलट कापतात, जीभ कोरडी होऊन जाते आणि पाठ केलेलं सगळं विसरून जातं पूर्णपणे. किती वेळा ते हे केलेलं असतं, भोगलेलं असतं, पण तिथे नाही आठवत. तिथून गेलो की मग सगळं छान आठवेल असं होतं. तर ह्या प्रकारे सगळ्या भीती 3 प्रकारामध्ये वर्गीकृत केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये कुठले 3 प्रकार
आणि त्या कशा जातात हे महत्त्वाचं आहे आपल्या दृष्टीने. कारण पहिली भीती म्हणजे मृत्यूची भीती, की माझं अस्तित्व नष्ट होईल ही भीती. तर ही भीती तेव्हा नष्ट होते की त्यावेळेला आपल्याला सत्तत्व कळतं. सच्चिदानंद हे एक तत्व आहे, त्यातलं सत्तत्व जेव्हा कळतं की मी कायम अस्तित्वात असलेलं, रूपनामाशिवाय अस्तित्वात असलेलं तत्व आहे. आपण ते बीज आणि अंकुराचं संपूर्ण पाहिलेलं आहे की रूप गेलं, नाम गेलं, पण आहेपणा आहे. तर तो आहेपणा म्हणजे सत्य. हे जेव्हा कळतं त्यावेळेला मृत्यूची भीती निघून जाते. त्याच्यानंतर दुसरी जी भीती असते ती म्हणजे कोणी मला फसवेल, कोणी माझ्या अज्ञानाचा फायदा घेईल ही. तर मग असं मोबाईलमधून पैसे जातील की काय आहे ना, किंवा अजून काही काही होईल. तर ती भीती तेव्हा जाते ज्या वेळेला आपलं चित्तत्व आपल्याला समजतं. सच्चित आनंद तसंच झाल्यावर चित्त, तर म्हणजे ज्ञानस्वरूप मी आहे. मी ज्ञानी नाही आहे, अज्ञानी पण नाही आहे, मी ज्ञानस्वरूप आहे. शुद्ध ज्ञान, ज्या ज्ञानामुळे मला, आता तुम्ही सगळे आहात माहिती आहे, पण तुमचं खूप काही भूतकाळ माहिती नाही. तर तुम्ही आहात हे ज्ञान, आणि तुमच्या भूतकाळाचं अज्ञान ज्या शुद्ध ज्ञानामुळे मला कळतं ते चित्त, ते शुद्ध ज्ञान. तसंच जगातल्या पण सगळ्या कलाकौशल्य शास्त्रांचं ज्ञान आणि काहींचं अज्ञान मला ज्याच्यामुळे कळतं ते शुद्ध ज्ञान, सच्चित. तर ह्याच्यामुळे ती जी भीती आहे ती कोणी मला फसवेल ती जाते. संतांच्या आयुष्यामध्ये दिसतं बघा हे खूप चांगलं. एक असे संत होते, गृहस्थ होते, श्रीमंत होते, एकनाथ महाराजांसारखे, सधन सरळ हाताने देत पण असत आणि सधन पण होते. एके दिवशी काही कार्यासाठी त्यांच्याकडे सगळे दागिने वगैरे आणलेले होते. आपण बँकेत येतो ना सहसा, तर खरं सोनं वगैरे घालायचं असतं, त्याचं पाणी, त्याचं तेज आपल्यावर पडलं पाहिजे, त्याचा स्पर्श, पण आपण ते बँकेतच ठेवतो असो. तर इथं ते काही कार्यक्रमामुळे ते सगळे दागिने आणले होते, आणि तो मोठा मौल्यवान हार, सोन्याचा भरजरी, रत्नजडीत हिरेजडीत, तो त्या पत्नीने घातला होता दिवसभर कार्यासाठी. दमली होती खूप दिवसभरात काम करून. रात्रीची जशी सगळी कामं झाली तसं ती सगळं आवरावरी करून झोपली. आणि झोपल्यानंतर तो हार जेव्हा टोचला तेव्हा कळलं की अरे हार काढून ठेवलाच नाही गळ्यातला. तर तेव्हा आता म्हटलं की आता नको उठायला परत. तर तिथे स्टूल होतं, त्याच्यावर तो हार काढून ठेवून दिला आणि गाढ झोपली. मध्यरात्रीच्या नंतर कोणीतरी चोर आले, नेमके लक्षात ठेवून होते बरोबर. ते आल्यानंतर त्याने तो थोडंसं आतमध्ये येऊन, गरमीमुळे दरवाजा उघडा ठेवला असेल, आत येऊन तो स्टूलवरचा हात घेतला आणि जाताना थोडंसं त्यांचा पाय दरवाजाला लागला, थोडं खुट्ट असं वाजलं. या खूप सावधान होत्या, त्याने ताबडतोब त्यांना ते संत जे गृहस्थ होते त्यांना उठवलं आणि की जा नको, त्याच्या मागे जाऊन तो हार घेऊन गेला आहे. तर हे एकदम ज्ञानी संत होतं, जीवनमुक्त. त्यांना सगळे समान होते. त्यांना तो चोर म्हणजे पण भगवंताचं रूप होता. आणि हा हार मी मिळवलेला नाही आहे, देवाने दिलेला आहे, ही पूर्ण जाणीव होती. तर ते म्हटलं की राहू देगच हो. म्हटलं की नाही नाही नाही, तुम्ही जा लवकर, त्याच्या मागे जा. तर शेवटी ते उठले आणि पळाले त्याच्या मागे. तर ते जोरात धावत होते, चोराला पकडलं. त्या चोराला पकडलं आणि काय सांगितलं त्याला माहिती? त्याला सांगितलं की अरे उद्या तू जाशील सोनाराकडे हा हार घेऊन, तर लक्षात ठेव 50,000च्या पेक्षा खाली नको घेऊ, त्याची किंमत त्याच्यापेक्षा जास्त आहे बरं, जा पळ. आणि तसेच परत आले. आता पत्नीची काय समजूत तर घालता येते की मी धावलो पण तो निघून गेला वगैरे, कारण त्याला माहिती आहे की ज्या देवांनी तो मला हार दिला होता त्याला हे माहिती आहे की त्याला माझ्यापेक्षा जास्त गरज आहे, म्हणून त्याला पूर्ण अधिकार आहे त्याने दिलेला आहे की त्यांनी माझ्याकडून घेऊन त्याला दिला. तर त्याच्याबद्दल मी काहीच हरकत किंवा आक्षेप घ्यायचा प्रश्न नाही आहे, म्हणून तो त्याला मिळाला पाहिजे. तर ही जी भूमिका आहे ती बघा, त्यांनी कोणी चोरीची भीती आली, तर ही जी भीती आहे की कोणी मला फसवेल, अज्ञानाचा फायदा घेऊन, ही निघून जाते तिथे. तर आणि जेवढं आपल्या प्रारब्धात असतं ना ते आपल्याकडे राहतं. तुम्ही कितीही ते काढून टाकायचा प्रयत्न केला तरी. ती एक इंग्लिशमधली टोपीची गोष्ट तुम्ही कदाचित वाचली असेल कोणी. ती टोपी तो माणसाला नको असते, ती मेंढचट झाली म्हणून, पण तो जितका तो ती कचऱ्याच्या ह्याच्यात टाकायला बघतो ती परत त्याच्याकडे येते. तो त्या गटारामध्ये वगैरे टाकायला जातो, तर ती पण शोधून शोधून ती परत आणून देतात, त्या कशी ना कशी त्याच्याकडे येते. एका माणसाचं पण सांगितलं की
गायी अशा वाटल्या त्याच्या वडिलांनी, तर ह्याला एक गाय मिळाली. तर तो म्हटला की एक गाय ठेवून काय करायचं. ती गाय त्याने देऊन टाकली कोणाला, पण त्याला पुन्हा दुसऱ्या दिवशी एक गाय मिळाली. कारण का त्याच्या प्रारब्धात लिहिलं होतं की ह्याला नेहमी एक गाय असेल. मग म्हटलं बरंच झालं. मग त्यांनी पाटी लावून टाकली की रोज एक गाय इथं दान केली जाईल. आणि तो रोज ती गाय द्यायचा आणि ते प्रारब्धच तसं असल्यामुळे त्याला कुठून ना कुठून एक गाय मिळायची. तर जे प्रारब्धात असतं ते राहतं, नाही ते जातं. हे आपण समजलं तर थोडीशी भीती गेली. अशा प्रकारे 2 भीती गेल्या, मृत्यूची आणि अज्ञानाचा फायदा घेऊन कोणी फसवेल. सत आणि चित हे तत्त्व कळलं. तिसरे जे राहिलं ते म्हणजे आनंद, तत्त्व. आणि भीती कशाची राहिली? दुःखाची. मी आजारी पडेल, मला वेदना होतील. वेदना म्हणजे काय असं सांगतात की द अँगर ऑफ द नर्वस टिप इज वेदना. म्हणजे मज्जातंतू जे आपले आहेत ते संदेश दळणवळण करतात, त्यांच्या टोकाचा जो राग आहे, त्यांच्या टोकाचा जो क्षोभ आहे तो म्हणजे वेदना. बरं, वेदना झालेल्या सांगतं कोण आपल्याला? शरीराला कळतं का वेदना झालेली? नाही कळत. शरीर जेव्हा पडलेलं असतं निष्प्राण होऊन, तेव्हा त्याला काही टोचा, भाजवा, दाबा, चेहरा, त्याला वेदना झालेलं कळत नाही. जर का कळत असतं तर म्हटलं असतं त्याला चेतन म्हणून. पण म्हणून आपल्याला त्या मनामुळे कळतं, इंद्रियांमुळे कळतं. त्वचा आहे ना, त्वचा, त्याच्यामुळे कळतं. आणि बाकीचे पण इंद्रिय आहेत, तेव्हा कळतं की वेदना झाली. बरं, ते सगळे जड आहेत, ते मी नाही आहेत. आणि मन जे की रिपोर्टिंग करतं आपल्याला, वेदना झाले, तुला दुखतंय, तू दुःखी आहेस, तर ते सुद्धा मी नाही. दॅट इज जस्ट अ फिक्टिशियस एंटिटी. ते केवळ मानलेले आहेत संकल्प. तर म्हणून अशा प्रकारे झेप जेव्हा आपण समजून घेतो तर तेव्हा वेदनासुद्धा आपण, हे खरोखर जर का तुला समजलं ना, तर किती मोठमोठे ऑपरेशन पण विना ॲनेस्थेशिया होऊ शकतं. आणि संतांच्या जीवनामध्ये आपण बघतो ते रमण महर्षींचं जे मी सांगितलं, तर त्यांना इथे शेवटी कॅन्सर झाला होता. तर कॅन्सरचं ते म्हटले की ह्या शरीराचं काम झालेलं आहे. भूक लागली, पत्रावळीमध्ये आपण जेवलो, पत्रावळी फेकून देतो, आपण ठेवत नाही, त्याचं काम झालं. तर त्याप्रमाणे शरीराने आत्मज्ञान मिळवलं, काम झालं, देवदर्शन मिळवलं. पण त्यामुळे तुम्ही काही करू नका ह्याच्यावर, निसर्गाने होतं आहे तसं होऊ दे शरीराचं ऱ्हास आता. पण लोक म्हटले की नाही नाही आम्ही करणार उपाय. भक्त म्हणाले आम्हाला हे शरीर खूप आवश्यक आहे साधनेच्या मार्गदर्शनासाठी. मग त्यांनी खूप ऑपरेशनं केली, 12 अक्षरी, युनानी, ॲलोपॅथी, होमिओपॅथी, टेलिपॅथी, तिरुपॅथी, सगळे उपाय केले. पण उपाय नाही झाला. मग ऑपरेशननी ती गाठ काढली. पण तो चिवट होता, तो इथं वरती आला लगेच. तिथून पण ऑपरेशन केलं, तो आणखीन वरती आला. कॅन्सरचा जो गाठ होती तो म्हटले की राहू दे ना का, म्हणजे की नको नको करून बघू. तर तेव्हा त्याने डॉक्टरांना सांगितलं की आता काय ॲनेस्थेशिया देऊ नका, तुम्ही तसंच करा ऑपरेशन. तर मग डॉक्टर म्हणाले की किती शांत, प्रेमळ आणि एकदम तेजस्वी त्यांचा चेहरा, तुम्ही त्यांचं चित्र बघाल ना, पाहत राहाल. तर तो चेहरा ह्या गाठीपासून दुखणाऱ्या आणि अतिशय वेदनादायक अशा ऑपरेशनपासून काही इंचावरच होता. पण तरी तो चेहरा तसा शांत, प्रेमळ, तेजस्वी आणि जागरूक असा होता, अनिश्चित न देता. हे तेव्हा घडतं की जेव्हा आपण हे शरीर नाही, ह्या वेदना माझ्या नाही ते समजतं तेव्हा. तर अशा प्रकारे भीती जी आहे ती याच्यापासून जाते. अविद्या मानोप्यो भाती द्वयो ध्यातु रिया स्वप्न मनोरथो यथा. आणि मनसो ह्यमनी भावे द्वैतम नैवोपलभ्यते. पुढे म्हणतात शृण्वन् सुभद्राणि रथाकपाणे ध्याना जन्मानि कर्माणि च यानि लोके गीतानि नामानि तदर्थकानि गायन विलज्जो विचरेन संगः. तर संपूर्ण व्यवहाराला सोडून आपण मुक्त होऊन कधी गावं, कधी नाचावं, कधी नाटक वगैरे, अभिनय वगैरे करावा भगवंताच्या लीलांचा. असं खूप जगाला घाबरून कोण काय म्हणेल असं खूप असं आकडून नाही राहून कधीतरी मुक्त होऊन भक्ती करावी. आणि एवं व्रत सुप्रिय नाम कीर्त्या जातो राहो कृतचित्त उच्चैहि. हसत्य तो रोदती यरोती गायती उन्मादवती नृत्यती लोकवाह्यम.
अशा त्या भक्तांची स्थिती होते. कधी तो इकडे जातो, कधी तिकडे जातो, त्याला काही निश्चित असं दिशा नसते. एक असे महात्मा होते, त्यांचे असे लांब केस होते आणि ते एका गावातून रस्त्यावरून चालले होते. तर वारा नेमका तिकडून वाहत होता आणि मग ते केस सगळे त्यांच्या डोळ्यावर वगैरे येत होते. त्यांनी काय केलं, दिशा बदलली, उलट्या दिशेने चालू लागले. आता वाऱ्यामुळे केस मागे दिसले. लोक म्हटले की तुम्हाला तिकडे जायचं होतं. म्हटलं की नाही, असं मला कुठे खास कुठे जायचं नव्हतं, कुठेही जाऊ शकतो. आय डोंट वॉन्ट टू गो एनिवेअर इन पर्टिक्युलर. तर असा तो मुक्त एकदम राहत होते ते. झालं. आता पुढे म्हणतात की भगवान कसे आहे, सगुण की निर्गुण. तर संत उत्तर देतात, तुझं सगुण म्हणून की निर्गुण रे. आणि शेवटी म्हणतात, सगुण निर्गुण एकू गोविंदू रे. तसं खम वायुमग्नीज सैलम महेंच ज्योतींशी सत्वानी दिशो द्रुमादे सरित समुद्रांश हरे शरीरम यत्किंच भूतम प्रणमेदनन्यः. सगळ्यांच्या मध्ये ते तत्व आहे असं समजून सगळ्यांना नमस्कार करा. जड चेतन स्थिर प्राणी मनुष्य सगळ्यांना, मनुष्यामधले पण चांगले वाईट सगळे. भक्ती परेशान हो विरक्तिरन्यत्र चैतृक एककाल प्रपद्यमानस्य तुष्टी पुष्टी क्षुधपायोन्भासः. एक छान इथं उदाहरण दिलं. ते म्हटले की जसं आपल्याला भूक लागली, त्या भुकेमुळे अशक्तपणा वाटते थोडा आणि ठीक नाही वाटत आहे, तर मग आपण जेवतो. तो एक घास जसा जातो तसं आपल्याला 3 गोष्टी करतो, तुष्टी पुष्टी आणि भूक घालवणे. अक्षुत अपाय. क्षुत म्हणजे भूक, क्षुत पिपासा भूक तहान. क्षुत अपाय म्हणजे भूक नष्ट करणे, भूक घालवणे. अनुघासम, जसं जसं आपण एक घास खातो एकामागून एक, त्याप्रमाणे आपल्या 3 गोष्टी होतात. एक तर तुष्टी होते, आपल्याला बरं वाटतं. नंतर असं म्हणतात की मेंदूमध्ये ते हार्मोन्स सद्भावनाचे पाझरायला लागतात, आनंदाचे. पुष्टी म्हणजे बळपण येतं, अशक्तपणा होती जाते आणि भूक निघून जाते आपली जी लागलेली. अगदी तसंच ज्यावेळेला भगवंताची भक्ती आपण करतो तर त्यावेळेला काय होतं, त्या भक्तीबरोबर भगवंताचं ज्ञान जेव्हा आपल्याला होतं, अनुभव येतो, तर त्यावेळेला भक्ती, विरक्ती आणि परमात्मा अनुभूती या 3 गोष्टी होतात. सध्या आपण भक्ती करतो, पण ते दुसऱ्यांच्या सांगण्यावर आपण हे वाचतो की देव असा आहे. आपण अनुभव घेतला ना, देव उदार आहे, देव सुंदर आहे ना, अनुभव नाही घेतला. जसं आपल्या अनुभवावरून पण येतो आपल्याला थोडं, पण तशी जशी भक्ती वाढते बघा, अनुभव यायला लागले, प्रचिती आली की, तर त्याप्रमाणे त्या ज्ञानाने भक्ती वाढते. आणि जशी जशी भक्ती वाढते तसं आपण भगवंतासाठी वेळ देतो, बाकीच्या गोष्टींपासून विरक्ती येते आपोआपच. म्हणजे त्या ज्ञानामुळे विरक्ती पण आली आणि त्या ज्ञानामुळे परमात्माची अनुभूती, म्हणजे माझं पण तत्व तेच आहे, आपण वेगळे नाही आहे. देव आणि भक्त सारांश रूपाने आपण तेच आहे. उपाधी वेगळी आहे जरूर, त्याच्यामध्ये आपण कधीच ईश्वर होऊ शकत नाही उपाधीने, पण स्वभावतः स्वरूपतः एकच आहे हे समजतं. हे झाल्यानंतर पुढे इति अच्युत अंघ्री प्रवेश भजतो अनुवृत्त्या भक्ती विरक्ती भगवत प्रबोध भवन्ति वै भागवतस्य राजन तथा पराम शांती मुपैते साक्षात. आणि मग आपल्याला पराम शांती भगवद्गीतेमध्ये म्हणजे पराम शांती. आपली जी शांती आहे ती कुठली असते बघा. एक असते परिस्थितीची शांती. आता इथे आपण बसलो शांत आहे, जर आपण पुणे रेल्वे स्टेशनला जाऊन बसलो तर ही शांती नसेल, म्हणजे ही परिस्थितीची शांती आहे. दुसरी जी शांती आहे ती मनस्थितीची शांती आहे. आपण सगळ्यांनी प्रयत्नपूर्वक मन आता इथे लावलं आहे तर शांत आहे ना, आणि कधी खूप उद्वेग होईल असं झालं मनाची शांती निघून जाते. आणि तिसरी जी आहे ती आत्मस्थितीची शांती, जी कायम सर्व ठिकाणी तुमच्याकडे असते, फक्त ती घ्यायला आपण शिकलं पाहिजे. तर असं त्यांनी तिथे सांगितलं. पराम शांती झालं. आता ह्याच्यानंतर बघा इथे काही लोक म्हणतात तुम्ही सांगता भक्ती करा वगैरे, साधना करा वगैरे, पण आम्हाला वेळ नाही आहे.
पूर्ण आम्ही दिवसभर कामात असतो. तर म्हटलं की अरे तुम्ही वेगळेपणा करूच नका त्याच्यात काय, तुम्ही दिवसभर जे काम करता तेच करा, फक्त हे भगवंताचं कार्य आहे, भगवंतासाठी केलेले एवढं मान. तो भाव फक्त बदलायचा आहे, बाकी कामं तीच. त्यामुळे अध्यात्म वेगळं. कोणी काय म्हणतात की मी ना आता मला खूप गीता आवडते, अभ्यास आवडतो सगळा, घ्या रामायण भागवत. ते मी काय करते माहिती, लवकर उठून भराभर सगळी कामं करून टाकते, कपडे मिळे झाडून काढणे, स्वयंपाक बनवणे वगैरे, आणि मग छान अभ्यास करत बसते. आता इथं दोन केले बघा, ते लौकिक कामं वेगळी आणि अध्यात्म वेगळं हे केले. आणि त्याच्यामुळे काय झालं, त्याच्याबद्दल द्वेष, कमीपणाची भावना, राग, कधी जर का पाहुण्याला जास्त करावं लागलं तर राग. आणि हे चांगलं तर म्हणजे रागद्वेष राहिले, प्रिय अप्रिय राहिलं, द्वैत राहिलं, तसं नाही. तर ते पण उत्तम करायचं. ज्यांच्यासाठी स्वयंपाक करतो त्यांच्यामध्ये परमेश्वर आहे हे जाणणं. दृष्टी फक्त थोडी बदलायची आहे, असं करायचं. अद्वैत तिथे राहिलं पाहिजे. हा झाला पहिला प्रश्न. नवयोगी जे होते आलेले, नवयोगी आले कोणाकडे, निमी राजाकडे. आणि ही गोष्ट नारदजी वसुदेवांना सांगत आहे. तर हा पहिला प्रश्न झाला की श्रेयाचं काय आहे. सगळ्यांच्या भक्ती ही श्रेयाची आहे. भागवत धर्म कुठला, कायम कायम. आता दुसरा प्रश्न त्याने विचारला निमी राजांनी नवयोगींना, आणि हे सांगतात नारदजी वसुदेवांना. आता भागवतम मृत यद धर्मो यादृशो नृणां यथाचरित यद मृते या भगवत. हा पहिला मोठा होता, पुढचे छोटे छोटे. ते म्हटले की तुम्ही हे सांगितलं मला की भक्ती केली पाहिजे, हे सगळ्यांच्या श्रेयाचं आहे. आता म्हटलं की जे लोक भक्ती करतात, म्हणजे जे भक्त आहेत त्यांचे काय प्रकार, त्यांची काय लक्षणं ते सांगा. म्हणजे भक्त कोण, तर त्यांनी सांगायला सुरुवात केली. आता हरी नावाचे योगी उत्तर देतात. पहिलं कवी नावाचे, कवी हरी अंतरिक्ष प्रबुद्ध पिपलायन आविर्होत्र ध्रुमिल चमसव करभाजन, याच क्रमाने उत्तर देतात. आता हरी नावाचे योगी उत्तर देत आहे. ते म्हणतात नवयोगी. तर ते काय म्हणतात की हे अगदी सरळ सरळ मी तुला सांगतो बघ, गोंधळ काही नाही. एक जो आहे तो उत्तम भक्त, त्याचं लक्षण सांगतो. मध्यम भक्त त्याचं लक्षण सांगतो. आणि तिसरा जो आहे त्याला प्राकृत भक्त म्हटलं, आदम नाही म्हटलं, प्राकृत किंवा सामान्य भक्त. अशा प्रकारे 3 प्रकारचे भक्तांची सांगितली लक्षणं. म्हणतात की सगळ्यात उत्तम भक्त तो की जो सगळ्यांच्यामध्ये भगवंत बघतो. जशी ही पितळेची मूर्ती आहे किंवा दगडाची मूर्ती आहे, तशी ही रक्तमांसमयी मूर्ती आहे भगवंताची, मनुष्य म्हणजे असं तो बघतो. तर हा झाला उत्तम भक्त. आणि मग सगळ्यांशी प्रेमाने, सगळ्यांची सेवा करायला तयार, सगळ्यांसाठी त्याग करायला तयार, सगळ्यांशी सहनशील, क्षमाशील, सहकार्य हे राहतो. दुसरा जो मध्यम भक्त आहे तो काय करतो, तर मूर्तीमध्ये भगवान आहेत आणि बाहेरचे जे लोक आहेत तर त्याच्यापैकी जे भक्त आहेत त्यांच्याबरोबर प्रेमाचं नातं, मैत्रीचं नातं. आणि जे भक्त नाही आहेत, देवाला मानत नाहीत, निंदा करतात, नास्तिक आहेत, त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो, उपेक्षा करतो, काही शत्रुत्व नाही करत, बोलत नाही त्यांना काय, पण दुर्लक्ष करतो. आणि जे भक्त आहेत त्यांच्याशी मैत्री वगैरे आणि त्या मूर्तीमध्ये देव करतो. हा मध्यम झाला. तर आपण बघायचं की आपली स्थिती कुठे आहे, तिथून पुढे जाऊ शकतो आपण. हां, अच्छा. आणि तुम्ही काही चिंता नाही केली तर चालेल, भगवान बरोबर नेत असतात कुठे. तिसरा जो आहे प्राकृत भक्त म्हटलं, सामान्य भक्त म्हटलं, तर तो असा आहे फक्त मूर्तीतच भगवान बघतो. पूजा करताना देवळात गेल्यावर त्या मूर्तीमध्ये, घरात पूजा करताना भावनांनी ओथंबलेला, आणि पूजा झाली, देवळातून बाहेर आलं, चप्पल घातली की त्याच्याबरोबर कठोर, लोकांशी कठोर बोलतो, रागावतो, लोकांना फसवतो. तर तेव्हा तिथं काय देव आणि कोण काय, तो तिथं देवळामध्ये देव, मूर्तीमध्ये. तर याला काय म्हणतात, सामान्य किंवा प्राकृत भक्त. तर निश्चितपणे आपण कमीत कमी मध्ये तरी असतो, तर तिथून आपण पहिल्या ह्याच्यावर जायचं. हां, सर्व भूतेषु यपश्येत् भगवत भावमात्मनः भूतानि भगवत त्यात्मन्येष भागवत्तम, तो उत्तम. आणि नंतर जसं की गीतेत म्हटलं, सर्वभूतस्थम आत्माने सर्वभूतानि चात्मने. ईशावास्य उपनिषदामध्ये पण म्हटलं की जो अशा प्रकारे बघतो तर त्याला कधी कोणाची घृणा असं वगैरे काही वाटत नाही. आणि रामचरित मानसमध्ये सांगतात, सिय राममय सब जग जानी कर
त्याच्यामध्ये राम सीता आहेत हे बघून मी सगळ्यांना नमस्कार करतो असं म्हणतात. आणि त्या त्यांच्या दुर्गा सप्तशती यशतीमध्ये सांगितलं जे जे स्त्रीलिंग म्हणून आहे वस्तू प्राणी मनुष्य ते देवीचं रूप आहे, आणि जे जे पुल्लिंग आहे ते पुरुष म्हणजे जे शिव आहेत ते त्यांचं रूप आहे. तसंही ईश्वरे तदधीनेषु बालिजेषु द्विषस्सु च प्रेम मैत्री कृपा उपेक्षा या करोति स मध्यमः. ईश्वराची भक्ती, ईश्वराच्या भक्तांबरोबर प्रेम, जे अज्ञानी आहेत त्यांना माहितीच नाही आहे तर त्यांच्यावर कृपा किंवा दया, आणि जे द्वेष करणारे आहेत भगवंताचा त्याला न मानणारे त्यांच्या बाबतीत उपेक्षा, असं जो करणारा तो मध्यम. आणि अर्चायामेव हरये पूजां ये श्रद्धयेते न तद्भक्तेषु न च अन्येषु सभक्त प्राकृत स्मृतः. अर्चना म्हणजे पूजा करण्याची जी मूर्ती आहे त्यातच फक्त भगवंताला बघतो, आणि न भगवंताच्या भक्तांमध्ये सुद्धा तो भगवद्भाव नाही ठेवत. म्हणजे पहा, भगवंतांना हे अजिबात आवडत नाही. त्यांच्या भक्तांना कोणी बोललं, त्यांचा कोणी अपमान केला, त्यांची कोणी निंदा केली, त्यांना कोणी विरोध केला, त्यांच्या कार्यात अडथळा आणला, ते भक्तांना देवाला आवडत नाही अजिबात. त्यांना स्वतःला जर का आपण मानलं नाही तरी चालेल, पण भक्तांना काही करता कामा नये, असं अनेक गोष्टींमधून सांगितलेलं आहे. पण हा जो आहे प्राकृत तो त्यांच्या भक्तांना पण मानत नाही आहे. ठीक आहे, पण कधीतरी जाईल पुढे असं म्हणून भगवान घेतात करायला. अच्छा, तर हे झालं संसार धर्मे अविमूल्य मानः. आता इथे खूप उदाहरणं आणि किस्से वगैरे दिले जे तुम्हाला सगळ्यांना माहिती असतील. एकनाथ महाराजांच्या जीवनातले की त्यांनी कसा त्या गाढवामध्ये पण रामेश्वर पाहिला होता, आणि ते पाणी त्यांनी त्याला पाजलं रामेश्वराला नेण्याला ते घेतलं होतं ते काशीवरून. त्याचप्रमाणे एके दिवशी वाळवंटावर एक महार, पूर्वीचा जो महार आता हल्ली दलित, तर तो बालक खूप रणरणत्या उन्हामध्ये ती वाळूची चटकी बसत होती पायाला, तो बालक रडत होता तिथे. तर तेव्हा त्यांनी काही विचार न करता हा अस्पृश्य आहे वगैरे, त्या काळामध्ये हा भाव खूप होता, त्याला जवळ घेतलं आणि त्याला स्वतः त्या महारवाड्यात जाऊन नेऊन दिलं त्याला. तर हे सगळ्या गोष्टींमधून जो उत्तम भक्त कसा आहे ते उदाहरण दिलेलं आहे. एकदा त्यांची श्राद्धाची पण अशीच गोष्ट सांगतात. श्राद्ध त्यांच्याकडे होतं आणि खूप सुंदर सुगंध येणारं अन्न बनवलं होतं श्राद्धासाठी. तर तिथून एक दलित महार अस्पृश्य आणि शूद्र लोकांचा असा ग्रुप चालला होता, समूह चालला होता. तर आपोआपच त्या अन्नाचा दरवळ सगळीकडे पसरला होता. तर तो त्यांच्याही नाकात गेला. म्हणजे की हां, किती चविष्ट असेल हे अन्न, नाही म्हणजे इतकं सुगंधी आहे, आपल्या नशिबात कधीच नाही असं जाऊ दे असं म्हणून ते जात होते. तर यांनी एकनाथांनी ते ऐकलं म्हणून, आणि त्यांना सगळ्यांना बोलवलं नाही, त्यांना सगळ्यांना ते अन्न खाऊ घातलं, त्यांचा अंतरात्मा तृप्त केला. आणि हे जेव्हा त्या गावातल्या ब्राह्मणांना कळलं की ज्यांना श्राद्धासाठी बोलवलं होतं ते म्हटले की आम्ही नाही येणार आता श्राद्धाला तिथे. एकनाथ महाराज म्हटले त्यांचं जेवण झाल्यानंतर संपूर्ण साधवण केलं आहे, सगळी भांडी घासलेत, सगळं नवीन स्नान करून पुन्हा सोहळ्याने स्वयंपाक बनवलेला आहे, तसं काही नाही आहे. म्हणले नाही तरी पण आम्ही नाही येणार. एकनाथ महाराज म्हटले की ठीक आहे, तशी भगवंताची इच्छा, प्रत्यक्ष पितरच येतील जर का त्यांची इच्छा असेल तर. आणि हे त्यांनी म्हटल्यानंतर एकनाथ महाराज घरी आले आणि पितरांना आवाहन केलं, आणि हे लोक जे आहेत ते खिडक्यांमधून बघू लागले काय होतं काय होतं. आणि खरोखर तिथे त्याचे पितर अवतीर्ण झाले आणि त्यांनी ते जेवण जे ते स्वीकारले. तर अशा प्रकारे इथे सगळ्यांच्यामध्ये जेव्हा आपण ते बघतो तेव्हा असं घडतं. आणि आपण बघितलं गोपिका गीतमध्ये पण या संसाराच्या होणाऱ्या बदलांनी तो कधी मोहित होत नाही, हलत नाही जात, स्थिर राहतं दीपस्तंभासारखा. ती चला बघून संपूर्ण जहाजावर समजतात की आता किनारा जवळ आला आहे, इथे सुरक्षित जाणं, असं तो लोकांना मार्गदर्शक प्रेरक राहतो. आणि आपण बघितलं गोपिका गीतमध्ये तव कथामृतं तप्त जीवनं कविभिरीडितं. तर त्याप्रमाणे तिथे त्यांनी न कामकर्मबीजानां यस्य चेतसी संभव न यस्य स्वपर इति वित्तेष्वात्मनेवाविदा.
त्रिभुवन विभव हे तवेप्यकुण्ठ स्मृतिरजितात्मसुरादिविभ्रे भीर्विमृग्या न चलति भगवत्पदारविन्दाल्लवनिमेषार्धमपि यस्य वैष्णवाग्र्यः. त्रिभुवनाची सत्ता जरी देव केली तरी तो असा एकदम एक्साइट उचंबळून येत नाही, उत्साही एकदम होत नाही, स्थिर राहतो आणि काही गेलं तरी. आणि तो नेहमी भगवंताचे चरणकमलांची रज सोडून दुसरं काही मागत नाही. तो उत्तम वैष्णवांचा म्हणजे भक्तांचा अग्रणी आहे असं सांगतात. सर्वभूत समज शांत, तो शांत आहे. आपण साधूची लक्षणं बघितली की कपिल गीतेमध्ये साधवः अजातशत्रुवः कारुणिकः तितिक्षवः, स्वतःचं दुःख सहन करतो, दुसऱ्यांच्या दुःखासाठी कोमल हृदय, खूप दयाळू, काहीतरी उपाय करतो त्याला. आणि अजातशत्रू, त्याच्या मनात कोणाबद्दल शत्रुत्व नाही, भले लोकांनी जरी केले तरी, असा तो साधू. असे सगळं आहे ते भक्तांचे लक्षणं. तुमच्या भगवद्गीतेमध्ये 12व्या अध्यायात शेवटचे जे श्लोक आहेत 8, त्याच्यात भक्ताची लक्षणं आहेत. बरोबर. वैष्णव चेत जन तो तेणे कहिएलो, पीर पराई प्राणेले. तो दुसऱ्यांची अडचण, दुसऱ्यांची समस्या जाणतो तो भक्त. स्वतःचं अडचण उगाळत बसत नाही. ह्याला पण सांगतो त्याला पण. एक माणूस पळत होता दुसऱ्या माणसाच्या मागे आणि तो त्याचा पाठलाग करत होता. म्हणलं काय झालं नाही, काय झालं, कधी काही पळवलं का तुझं? म्हणतो नाही, मी आलो सकाळी 8 वाजता त्याला भेटायला आणि त्याला म्हटलं की तू माझं म्हणणं ऐक सगळं. तर तो म्हटला पहिल्यांदा माझं ऐका, नंतर मी तुमचं ऐकतो. तर त्यांनी आत्तापर्यंत मला त्याचे सगळे दुःख, जीवनातले सगळ्या गोष्टी सांगितल्या, मुलगा कसा आहे, पत्नी कशी आहे, सगळे. आणि आता माझ्या सांगण्याची वेळ आली तर तो पळतो आहे. आता मी त्याला पकडणार आहे आणि माझं सगळं सांगणार आहे. तर असा हा साधू नाही, हा स्वतःचं नाही सांगणार पण दुसऱ्यांच्या दुःखाची काळजी करतो. भगवत उरुविक्रमांती शाखा नथ मणी चंद्रिकया निरस्ततापे हृदी कथम उपसिजताम. पुनस् प्रभवती चंद्र इवोदित ताप. भगवंताच्या पायांची जी नखं आहे तर ती अशी चमचम करतात चंद्रासारखी. नेहमी हे उपमान दिसते बघा, नखचंद्र त्याला म्हणतात. गुरूंच्या नखांची चमचम करणारी कांती. तर ते म्हटलं की त्यामुळे तो शीतल चंद्रासारखा प्रकाश असतो, त्यामुळे आपले सगळे ताप संताप निघून जातात. विसृजती हृदयं नयस्य साक्षात् हरिरवशाभिहितो व्यघौघनाशः प्रणयरचनया धृतांग्री पद्मा स भवति भागवत प्रधान उत्तम. तर भगवंताच्या नामाचं स्मरण केल्यामुळे त्याचे पाप निघून गेलेले आहे असा तो भगवत भक्त असतो. हा झाला दुसरा प्रश्न. आता तिसरा प्रश्न आपण बघूया. माहिती तुम्हाला कोणाला विचारलं आहे? निमिराजाने विचारले नवयोगींना. आणि हे नारद ऋषी वसुदेवांना सांगतायत. परस्य विष्णुरीशस्य मायेनामपि मोहिनी माया वेदतुमिच्छामी भगवंतो ब्रुवन्तुनः. पहिला भक्त होता की भागवत धर्म काय, भक्ती काय. दुसरा होता भक्ताचं लक्षण काय, भक्त कशा प्रकारचे असतात. तिसरा आता धर्म आला उत्तर म्हणजे की माया म्हणजे काय. कारण तो भक्ताने इथे सांगितलं ना की त्या मायेला रोज नाही करत, भगवंताची भक्ती करून दुःख नाही, माया नाही म्हणजे दुःख नाही. मया दक्षिण प्रकृती सुयते सचराचरम. जसं की ती एक निर्मिती क्षमता आहे असं गीतेमध्ये म्हटलेलं आहे. गुणैर्गुणांस गुंजान आत्मप्रद्योतिते प्रभू मन्यमान इदम सृष्टम आत्मानमिह सज्जते. या मायेबद्दल आपण बघितल्यात काही काही गोष्टी की ती ब्रह्माश्रया म्हणजे देवावर आधारित असते, कधीच स्वतंत्र नसते. देवाची जर का असा इशारा झाला की ठीक आहे कर, तर ती सृष्टी उत्पन्न करते. सांभाळ, लय करून टाक, ती लगेच करते देवाच्या इच्छेनुसार. दुसरी गोष्ट ती त्रिगुणात्मक असते. सत्व रजतम हे तिचे गुण असतात आणि म्हणून तिने बनवलेल्या सृष्टीमध्ये सगळं काही सात्विक राजसिक किंवा तामसिक असतं. असं काहीच नाही तत्त्व की जे त्याच्याही 3 गुणांच्या मध्ये नाही. फक्त एकच आत्मतत्व
ब्रह्मतत्व, तो पुरुषोत्तम जो की मायेला नाचवतो, तो फक्त गुणातीत, गुणांच्या पलीकडे त्रिगुणरहित असा असतो. तर हे त्या मायेचं स्वरूप आहे. आता इथे म्हटले की आपल्यासाठी माया म्हणजे काय व्यवहारासाठी, तर रामचरितमानसमध्ये सांगितलं की मै तय तोही ताही सो माया, मी तू हा ती, माझं तुझं तिचं त्याचं, हे जे सगळं आहे ते काय माया आहे. असं जर म्हणजे अहंता ममता आणि त्याच्यापासून निघणारे सगळे भाव, हे माझं आहे ते मला पाहिजे, हे तू नाही घ्यायचं. तर याप्रमाणे तिथे सांगितलं ती माया आहे. दुसरं एक गोष्ट सांगितली, गो गो चर लग जब जहाँ लगी भाई, सो सब माया जाने हो भाई. आपले इंद्रिय जेवढे म्हणून गोष्टीमध्ये जातात, जे जे इंद्रियांना दिसतं कळतं समजतं, इंद्रिय गोचर जेवढा काही आहे ते सगळं माया आहे. जे जे इंद्रिय गोचर नाही ते माया नाही. आता तुम्ही म्हणाल की शब्दस्पर्श रूपरसगंध आहे ही ज्ञानेंद्रिय जाणतात, त्यामुळे ते माया आहे, ते सतत बदलणारं आहे, परिवर्तनशील आहे, आपण बघतो आपला अनुभव आहे, आणि नश्य पण होणार आहे, त्यामुळे ते समजलं. पण भावना वगैरे डोळ्यांना दिसत नाहीत, कानाला ऐकू येत नाही, स्पर्श होत नाही भावनांना, मग ते काही माया नाही का? ते म्हणलं की नाही, ते अंतरेंद्रिय जाणतात. आपण म्हटलं इंद्रिय गोचर, इंद्रिय फक्त ही बाहेरचीच नाही आहे, बाहेरची 5 ज्ञानेंद्रिय 5 कर्मेंद्रिय, पण मन बुद्धी चित्त अहंकार हे अंतरेंद्रिय आहे, आणि भावना अंतरेंद्रिय जाणतं. मनाला माहिती माझ्या की कुठली भावना आली, आता भीती वाटते, आता सुरक्षित वाटते, मनाला माहिती, मग ते पण इंद्रियजन्य आहे, ती पण माया आहे. शेवटी जो आपलं चैतन्य तत्व राहतं आत्मतत्व, तेवढं फक्त मायेच्या क्षेत्रात येत नाही, बाकीच्या सगळ्या गोष्टी मायेच्या क्षेत्रात येतात, बुद्धीपर्यंत अहंकारपर्यंत. अहंकार म्हणजे ही माया, जी बाहेर माया आहे ती आपल्या इथे मन म्हणजेच अहंकार. हे बस एक बनून बनलेली आहे. तर याप्रमाणे हे मायेचं स्वरूप सांगितलं. एषा माया भगवत सर्गस्यत्यंत कारिणी त्रिवर्णा वर्णिता अस्माभिः किं भूय श्रोतुमिच्छसि. ही जी भगवताची माया आहे, मम माया दुरित्या, सगळं निर्माण करणारी स्थिती, संहार, लय आणि 3 वर्णांची जे सत्वरजतम ही माया आहे. अजून तुला काय पाहिजे सांग, असं ते म्हणाले. आता पहिले प्रश्न काय विचारले, भागवत धर्म, भक्ताचे लक्षणं आणि माया म्हणजे काय. आता चौथा प्रश्न पहा, त्याला जोडून पुढे माया तरुण जाण्याचा उपाय है ना, याप्रमाणे तो सत्संग चालला आहे. येथे कामेश्वरी माया दुस्तरामृतात्मधी तरन त्यांचे स्थूल धियो महर्ष इदमुच्यता. आता ही जी अशी माया तुम्ही सांगितली, तिच्या पलीकडे कसं जावं, तिचा प्रभाव आमच्यावर नाही पडणार असं कसं करावं, कारण मायेचा प्रभाव पडतो आपल्यावर, आपल्याला सगळं हे जगत खरं वाटतं, आणि त्याच्यामुळे अनुकूल गोष्टी केल्या की दुःख होतं, जातील म्हणून चिंता वाटते, भीती वाटते, ते कसं नाही होईल. तर भगवंतांनी सांगितलं, दैवी येषा गुणमयी मम माया दुरंतया मामे वय प्रपद्यन्ते मायान स्थाते माया निर्णाम करते. ही माझी माया आहे, जे कोणी मला शरण येतात ते या मायेपासून वाचतात. एक गोष्ट प्रसिद्ध आहे, एक सरोवर असतं, त्याच्यामध्ये एक कोळी जर जाळ्या फेकून मासे पकडत असतो. तर मायेचं पण हे जाळ आहे. आणि आता तर आपण सगळ्यांना जण वर्ल्ड वाईड नेटवर्क आहे ना, WWW, तर इथं की सगळं नेट आहे का, तर आम्ही येतो. असे 1 2 3 4 5 रेगा आहेत का, आणि असे टॉवर 1 2 3 4 5 म्हणजे स्वर्गसुख. विशेष करून मुलांना तर तुम्ही बघा, ते मुलं तर व्यसनी झालेत या गोष्टीचे. तुम्ही प्रयोग करून बघा तुम्ही. म्हणून तुमच्या प्रेमाबद्दल म्हणता का की एक दिवस मी हे न वापरता राहील. जसं व्रत करतात ना, विरंगू व्रत, तसं उपवास, एक ह्याचा उपवास. तर त्या जाळ्यामध्ये आपण अडकलेलो आहोत सगळे. तर इथं म्हणतात की तो जो कोळी होता तो मासे पकडत होता. तर एक मासा खूप हुशार होता. तो म्हटला की मी हा कोळी म्हणजे परमेश्वर, त्याच्या चरणांशी जातो शरण. तो त्याच्या चरणांशी आला
तर ते जे जाळं पडायचं ते नेहमी त्याच्यापासून दूरच पडायचं. त्यामुळे तो काय कधीच जाळ्यामध्ये आला नाही. तसं आपण पण ह्या मायावी म्हणजे मायापती परमेश्वराच्या चरणांशी गेलो, भक्ती केली, तर मग आपण ह्या मायेच्या ह्याच्यात सापडत नाही. रामचरित मानसमध्ये खूप सुंदर सांगितलं की माया खलू नर्तकी विचारी. राजा आहे परमेश्वर, तर त्याच्या दरबारामध्ये नृत्य करून त्याचं मन रिझवणारी ही माया आहे. केली सृष्टी निर्माण, हे केलं मनोरंजन. क्रिएशन इज फॉर रिक्रिएशन भगवंताच्या करमणुकीसाठी जगत बनवले. तर इथे असं झालं. आणि भक्ती कोण आहे? भक्ती राणी आहे त्याची. भक्ती बाजूला बसते त्याच्या आणि माया फक्त एका चुटकीवर ते नाचवतात. तर आपण पण जर का भगवंताला शरण गेलो तर ती माया आपल्याला नाचवणार नाही. आणि आपण ज्या जगाच्या हे जगातल्या गोष्टींची इच्छा केल्या म्हणजे आपण मायेच्या शरण लागलो तर मग ती आपल्याला नाचवेल. पुढे म्हटलं की अनादिमायया सुप्तो यदा जीव प्रबुध्यते अजम अस्वप्नम अजम अनिद्रम अस्वप्नम अद्वैतम अजम निद्र स्वप्नम अद्वैतम बुद्धते तदा. तर ज्यावेळेला ह्या मायेच्या मोहामध्ये म्हणजे झोपेमध्ये आपण असतो तोपर्यंत हे सगळं वाटतं. पण ज्यावेळेला आपण बाहेर पडतो त्याच्या तर तेव्हा आपलं जागृत स्वप्न सुषुप्ती तिन्ही गोष्टी सोडून असणारी जी तुरीय अवस्था, चौथी अवस्था, समाधी अवस्था, ज्ञानाची अवस्था ती मिळते आपल्याला. आणि कर्माण्य लभमाणां दुःखहत्ये सुखाय च पुण्यस्य फलमिच्छन्ति पुण्यं नेच्छन्ति मानवः पापस्य फलं नेच्छन्ति पापं कुर्वन्ति यत्नतः. आपला स्वभाव असा असतो की हे धार्मिक काम केलं तर आपल्याला पुण्य आणि त्याचा परिणाम सुख मिळणार आहे, पण आपण ते करायला जात नाही. आणि हे अधार्मिक काम केलं तर आपल्याला पाप मिळणार आहे, त्याचा परिणाम दुःख होणार आहे, पण आपण तेच करत असतो. तर असं सहसा आपलं होतं ह्या मनामुळे म्हणजेच मायेमुळे. म्हणून त्या मनाच्या आहारी जाऊ नये. फार मन कोण आहे, काय सांगते, त्याचं स्थिर राहून बघावं आणि विचार करावा बुद्धीने, शास्त्राच्या द्वारे, संतांच्या मार्गदर्शनाचं की हे ठीक आहे का करणं. मनाचे गुलाम नाही. मन आपल्याला मनाला त्या वश करावं. असं म्हणतात की विन द माइंड विन द वर्ल्ड, सो बिफ्रेंड युअर माइंड. उद्धरेदात्मनात्मानं नात्मानमवसादयेत् आत्मैव ह्यात्मनो बंधुरात्मैव रिपुरात्मनः. ते मनच तुमचा शत्रू आणि मित्र आहे. तुमच्या संयमात असेल, तुमचं आज्ञापालन करत तो मित्र आहे, आणि त्याच्या बाहेर गेला तेच तुम्हाला हे करते, नाचवते, त्यामुळे ते शत्रू झालं. तस्मात् गुरुं प्रपद्येत जिज्ञासु श्रेयोत्तमं शाब्दे परे च निष्णातं ब्रह्मण्युपशमाश्रयम्. आणि ह्या सगळ्यासाठी, हे सगळं करण्यासाठी गुरूंची फार फार आवश्यकता आहे. अतिशय सूक्ष्म अशा या बाबी आहेत ज्या आपल्या स्वतःच्या बद्दलच्या आहेत. जसं असं म्हणतात की आपल्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही, दुसऱ्यांच्या डोळ्यातलं कुसळ दिसतं. तर तसे आपल्याबद्दलच्या गोष्टी सांगण्यासाठी आपण गुरूंचे शरण गेलं पाहिजे, जो की शास्त्रांमध्ये पण प्रवीण आहे आणि त्यांनी स्वतः अनुभव पण घेतलेला आहे. तो स्वतः तसं जगतो पण, असा गुरु. तत्रभाव आणि तो मिळेपर्यंत जे कोणी आहेत ते शिक्षक विचार करू, आपण स्वतः विचार करतो. तत्र भागवतान धर्मान शिक्षेत गुरुवात्मदैवतः. आणि मग जो भागवत धर्म सांगितला कायेन वाचा, तर तो पाळला पाहिजे. ब्रह्मचर्य, अहिंसा, समत्व, द्वंद्व संज्ञयोग, हे सगळं जे द्वंद्व आहेत, दोन दोन बनलेल्या गोष्टी आहेत, मान अपमान, यश अपयश, लाभ हानी, तर ते त्यांच्यामध्ये समान बुद्धी म्हणून ठेवायचा प्रयत्न केला पाहिजे. कशी ठेवणार समान बुद्धी? त्याच्यामध्ये समान बुद्धी कशी ठेवणार? तर हळूहळू अभ्यास करून, मनाने विचार करून, चिंतन करून असं. आणि गीतेत पण सांगितले आगमापायन अनित्याः तान् स्थितिक्षसो भारत. आपण जरी काही केलं नाही तरी सुखदुःख येण्याची राहणार आहेत का? दोन्ही गोष्टी येतील का? आता आज उन्हाळा आहे
पावसाळा येणारच, आपण काही केलं किंवा नाही केलं. हिवाळा येणारच, उन्हाळा येणारच. तर ते जर का अपरिहार्य आहे तर आपण त्याचा एवढा खूप जास्त त्रास नको करून घ्यायला, सहन केलं पाहिजे आणि त्याच्यातून समान राहिलं पाहिजे. तर आज पाऊस आहे म्हणून हे नाही करायचं, जायचं नाही. उद्या हिवाळ्या म्हणून जायचं नाही. परवा पाहुणे आले त्याला डोकं दुखतं आहे असं नाही. आपलं जे कर्तव्य आहे ते करायचंच, कुठलाही काळ कुठलाही असेल. सर्वत्र आत्मेश्वर अन्वीक्षा कैवल्यम अनिकेततान, हे त्या गुरूंचे वगैरे लक्षणं आहे. श्रद्धा भगवते शास्त्रे अनिंदा अन्यत्र चापिली, कधीही कोणत्याही संतांची निंदा वगैरे न करणे. आपल्याला जरी माहिती आहे की हे आमचे गुरु सगळ्यात श्रेष्ठ आहेत, चांगले आहेत, तर त्यांची तुम्ही भक्ती करा, पण इतरांची निंदा नको. कोणाकोणाला वाटतं की हा ग्रंथ सगळ्यात उत्तम. एकं शास्त्रं देवकी पुत्रगीतम्, एको देवो देवकी पुत्र एव, एको मंत्रस्तस्य नामानि यानि, कर्मा एकं तस्य देवस्य सेवा. देवकी पुत्र श्रीकृष्ण यांनी सांगितलेलं गीता हे एकच शास्त्र, ते स्वतः एक देव, त्यांचं नाव हे एक मंत्र आणि काम पण एकच, त्यांची सेवा. असं चांगले आहे, म्हणजे मन एकत्रित होतं, विस्कळीत नाही होतं. अनेक देव, हां, एक ही साधे सब सदे, सब साधे सब जाय. तर ह्याप्रमाणे म्हणजे जरी आपण मंगळवाराला गणपतीचं केलं, शनिवाराला मारुतीचं केलं, हे जरी केलं तरी त्यांचं तत्त्व एक आहे. देवाचं तत्त्व एक आहे, ईश्वर एक आहे. त्याची ही सगळी नामं, रूपं आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या आहेत. त्यांचे दिवस, त्यांचे नैवेद्य, त्यांचं फूल, त्याचा रंग, हे लक्षात ठेवायचं. अशा तर त्याच्यानंतर मग पुढे म्हटलं की हा जो आहे तो असा असतो, कधी कुणाची निंदा नाही केली. इष्टम दत्तम तपोजप्तम वृत्तम यच्च आत्मनप्रियम दारान सुतान गृहान प्राणान परस्मै निवेदन. आणि बघा आता इथे कठीण गोष्ट सांगितली, विशेष करून पुरुषांसाठी सांगितलेली आहे की आपलं घर, आपला पैसा, आपली पत्नी, आपल्या सगळ्या सुखसोयीच्या गोष्टी ह्या भगवंतासाठी आहेत असं मनाशी पक्का ठेवायचं आणि त्याच्या कार्यासाठी म्हणून आपण त्या वापरतोय. हां, त्या वापरून मी त्याची सेवा करीत आहे, तसंच आपण सुद्धा हे ठरवून द्यायचं. अच्छा, क्वचित रुदन्त्यच्युतचिन्तया क्वचित हसन्ति नन्दन्ति वदन्ति लौकिकाः नृत्यन्ति गायन्त्यनुशीलयन्त्यजं भवन्ति तूष्णीं परमेत्य निर्वृताः नारायण परो माया मंजस्तरती दुस्तरा. झटकन असे लोक जे आहेत ते माया तरून जातात. आणि मायेला तरून जायचं म्हणजे ते मोठा सागर आहे का? मीराबाईंच्या भजनामध्ये तिने एका भजनात शेवटी म्हटले की फिकर नाही मोहे तरन नकी, मोहे लागे लगन गुरुचरण नकी, एक भजन आहे. आणि नंतर एका भजनात आणखीन ती म्हणते की भवसागर सब सुख गयो है. मी तो भवसागर गुरूंच्या सहाय्याने त्याने मला पोहायला शिकवलं, त्याने मला हात दिला, आधार दिला, मी तरुण इकडं आले, मागे वळून बघते ते भवसागर नाहीच. म्हणजे काय होतं, ते भगवंताचंच रूप होतं. ते आपण भीतीदायक समजत होतो. जसं ते लहान बाळ असतं ना, तर ते लहान बाळ घरी असतं, तर होळीचे दिवस येतात म्हणून ते वडील जेव्हा येतात कामावरून तर त्यांना मुखवट्यांचं एक असं दुकान दिसतं रस्त्याच्या कडेला, तर ते मुखवटा एक विकत घेतात, राक्षसाचा मुखवटा, आणि घरी आल्यानंतर ते तो मुखवटा घालतात आणि त्या बाळाला जाऊन हे करतात, तर ते बाळ घाबरायला लागतं. त्याच्यानंतर मग थोड्या वेळाने ते त्याला ते मुखवटा काढून दाखवतात, त्याला घालवतात. मग जरी पुन्हा त्यांनी घातला तरी ते बाळ काही घाबरत नाही. तर याप्रमाणे सुरुवातीला आपल्याला अज्ञानामध्ये याची भीती वाटते की हे जग मला काय करेल, माझी निंदा करेल का, असं सगळं. पण ज्या वेळेला आपल्याला समजतं की ह्याच्या रूपाने नारायणच आहे, तर त्यावेळेला सगळी भीती निघून जाते आणि आनंद होतो. तर ह्या गोष्टी इथे सांगितल्या. आता 5वा प्रश्न जो आहे तो असं म्हटलं की ठीक आहे, तुम्ही म्हणालात ही माया जी आहे ती नारायणाची आहे आणि त्याला शरण गेलं की माया करून जातो, तर ते नारायण कोण, त्यांचं काय स्वरूप आहे ते आम्हाला सांगा. अच्छा,
तर त्यांचा स्वभाव कसा आहे, असा क्रम आहे बघा. कोणते कोणते शब्द प्रश्न विचारले. पहिला प्रश्न विचारला, भागवत धर्म कोणता, आपलं श्रेय कशात होणार आहे, तर भक्तीमुळे आणि कायाने वाचा भागवत धर्म सांगितला. दुसरं म्हटलं की भक्त कोण, त्याचा प्रकार काय, त्याचं काय लक्षण. त्याच्यानंतर तिसरं म्हटलं की माया म्हणजे काय, जो भक्त अजिबात त्याला बाधा होत नाही मायाची. आणि चौथं म्हटलं माया कशी तरून जायची. आणि आता पाचवं जे सांगितलं की ज्या नारायणांच्या शरण गेलं की माया तरून जातो ते नारायण कोण, असा पाचवा प्रश्न आला. अशा प्रकारे ते चाललेली चर्चा. इतकं शास्त्रशुद्ध आणि टप्प्याटप्प्याने असं सिस्टमॅटिक आपली सगळी शास्त्र आहेत की कुठल्याही तुमच्या जे डॉक्टरकीची शास्त्र, बाकीची सगळी फिजिक्स येते, त्या सगळ्यांच्यापेक्षा जास्त शास्त्रीय आणि युक्तियुक्त तत्त्वज्ञान तर्क दिलेलं आहे असे सगळे आहेत. म्हणून अख्ख्या जगामध्ये सध्या खूप मोठ्या प्रमाणावर ह्यांचा अभ्यास चालू आहे, संशोधन चालू आहे. आपल्या सगळ्यांना ही अतिशय अभिमानाची गोष्ट आहे की आपल्या भारतामध्ये हा प्रचंड मोठा खजिना आहे आध्यात्मिक ग्रंथांचा. तर आपलं कर्तव्य पण हे आहे आणि अधिकारही आहे की त्याचा अभ्यास आपण करावा, आपल्या मुलांना नातवंडांना जोर जबरदस्तीने करून घ्यावा, जेवढा आपला अधिकार आहे, हक्क आहे तेवढा, कारण ते त्यांच्या हिताचंच आहे. कोणी जर का आपल्यातला मुलगा गेला बाहेर शिकायला तर ते लोक भारतातून आलं आहे म्हटल्यानंतर गीतेमध्ये काय सांगितलं असेल तुम्हाला माहिती असेल, तुम्ही ते व्यवहारात जगत असाल आणि आपल्या मुलांना गीता ओ केठो माहिती नाही. असं जर का असलं तर त्याला तिथे खाली मन घालायला लागेल. पण भाग्याची गोष्ट आहे की आता चिन्मय मिशनसुद्धा भगवद्गीतेच्या पाठांतर स्पर्धा KG पासून घेत असतात. म्हणजे नर्सरी KG1 KG2 हा पहिला गट तुम्ही विचार करा, म्हणजे तिसऱ्या वर्षापासून आहे ना, तर 3, 4, 5 आणि मग पहिली ते दुसरा गट, तिसरी चौथी, असं 12वीपर्यंत आणि मोठ्यांच्या. तर त्यामुळे त्यांना त्यांच्या जीवनात लवकर गीता येते. पहिल्यांदा केवळ पाठ करा, हळूहळू त्यांना वाटेल की ह्याचा अर्थ काय जाणावा. गीता पाठेर्थ जिज्ञासा ततो ज्ञानं भविष्यति कृतार्थता हि ज्ञानेन तस्मात् गीता पठेन्नरः. हे त्या चॅन्ट गीता एनचॅन्ट कृष्णा असं त्याचं ध्येय वाक्य आहे. तर पाठ करा, समजून घ्या आणि मग जगा. ते सांगतात नारायण अभिधानस्य ब्रह्मण परमात्मनः निष्ठामर्हत नो वक्तुम यूयम ही ब्रह्मवित्तमा. नारायण हे ज्यांचं नाव आहे, ज्याला ब्रह्म म्हणतात, परमात्मा म्हणतात, तर त्याच्याबद्दल तुम्ही आम्हाला सांगा, जेणेकरून त्यांच्यामध्ये आमची निष्ठा निर्माण होईल आणि आम्हाला स्पष्ट ज्ञान आणि स्मृती राहील. तर नक्की कोण ते नारायण, तर बघा आपल्या स्वतःसाठी व्यष्टी रूपाने जो कोणी आपल्यामध्ये प्रवेश करून आपल्या डोळ्यांना पाहायला लावतो, कानांना ऐकायला लावतो, हातांना काम करायला लावतो, तो नारायण. एक असा मातीचा बावला बनवला, जेव्हा आता दिवाळीच्या वेळेला मग किल्ल्यावर लावायला चित्र असतात की नाही, तर तसं मातीचं चित्र बनवलं. तर ते मातीचंच आहे, तर काही हालत बोलत नाही, काही हालत डुलत नाही. पण जेव्हा जर का त्याच्यात कोणी संजीवनी मंत्र सोडला तर ते हालायला लागले. तसं हे शरीर आपल्याला माहिती आहे मातीचं बनलेलं आहे, महाभूतांचं ना, त्याच्यासाठी खनिजे वगैरे आहेत. तर ते एवढं चालतं आहे, हलतं आहे, फिरतं आहे, समजून घेतं आहे, काय मोठं आश्चर्य आहे. आणि त्याच्यासाठी किती विचित्र ते बनवलं, एकदम गुंतागुंतीचं असं सूक्ष्म असं शरीर बनवलं. भावनांचं तुम्ही बघा, सायकोलॉजिकल मानसिक पण, बौद्धिक त्याच्याहून जास्त आणि शारीरिक पण. तर त्याला जो चालवतो तो नारायण आहे. जयाचे सत्य चाले हे शरीर या स्वप्न जागर सुषुप्तुषी सद्बहिश्च देहेंद्रिया सुहृदयाने चरंती येन संजीविताने तदवेही परम नरेंद्र. नैतन्मनो विशती वागुत चक्षुरात्मा नात्मा जजान न मरुषती न एधसे. असो हा जो आत्मा आहे, असो म्हणजे हा आत्मा न जन्मतो, न मरतो, न वाढतो, न कमी होतो. कुठल्याही कर्मामुळे तो पापी किंवा पुण्यवान होत नाही. तुम्ही म्हणता पुण्यात्मा, पापात्मा, दुरात्मा, महात्मा, त्याच्यामध्ये आत्मा समान आहे बघा. तुम्ही सगळ्या बाहेरच्या उपाध्या काढून टाका, त्याच्यावर कशाचाही परिणाम होत नाही.
आणि म्हणून आपल्याकडे बघा खूप खूप आशावादी सकारात्मक असं आपलं शास्त्र आहे. ते कधीही असं नाही म्हणत जसे बाकीचे जे धर्म आहेत मुसलमान आणि की नाही बरे, तर त्याच्यामध्ये म्हणतात की एकदा ते जहन्नम की काय ते जहन्नम किंवा जन्नत स्वर्ग किंवा आहे बस तेच कायमचं. आणि एक रात्र जी असते तो जो न्याय देतात त्याची रात्र ती आली तोपर्यंत तो मनुष्य तसाच होतो. आपल्याकडे तसं नाही आहे. जशी वॉशिंग मशीन असते की नाही, मळलेला कपडा टाका त्याच्यात गरगर गरगर फिरतो. आता ते तेव्हा त्या कपड्याला काही आवडत असं नाही, तो पिळला जातो दाबला जातो आहे ना. तर तसंच आपल्याला पण जेव्हा जेव्हा आपल्या चुकीच्या दृष्टिकोनामुळे विचारांमुळे आपल्या स्वतःला हानिकारक आपल्या भोवतीच्या लोकांना पण त्रासदायक अशी कृत्य घडतात, तर त्यावेळेला आपल्याला नरकात जायला लागतं. तर तिथल्या गोष्टी आपल्याला सहन करायला लागतात. नरकांच्या गोष्टी तिथे अशी धारदार सुरे तलवारी यांच्यासारखी पानं असलेल्या असंख्य वेली झाडं आहेत. तिथून आपल्याला जावं लागतं. खूप खूप अंग कापलं जातं आणि नंतर त्याच्यावर मिठाचं पाणी धरतात जमतात त्याच्या सगळ्या. आणि अतिशय घाणेरडं असं तूप रक्त अशा सगळ्या तिथे आपल्याला बुडावं लागतं. अशा असंख्य घृणादायक अशा गोष्टी नरकांमध्ये आहेत. अतिशय कोलाहल काठळ्या बसणारा आवाज हे सगळं. तर तिथे जावं लागतं. पण ती वॉशिंग मशीनसारखी पुन्हा तो काळ संपतो कधी ना कधी आणि पुन्हा म्हणून आपल्याकडे रोज रोज दिवस उजाडला की आपल्याला ती एक संधी आहे नवीन चांगलं जीवन जगण्याची. असं म्हणतात की आजचा दिवस हे उरलेल्या आयुष्याचा पहिला दिवस आहे, म्हणून जे काही चांगलं आहे ते करायला लागा. नित्य नवा दिवस जागृतीचा. झालं. नंतर पुढे म्हणतात हा पहिला 5वा प्रश्न संपला की बस करू. बोधेप्यनुभवो यस्य न कथंचन जायते न कथं तं कथं बोधयेत शास्त्रं लोष्टं नरसमाकृती. म्हणजे की एवढं सांगतायत भागवत, एवढे सगळे शुकदेवजी सांगतायत, पण ते सांगून जर का आपल्याला कळत नसेल पटत नसेल तर मग ते म्हणजे मातीचा गोळाच म्हणायला लागेल. त्याला कोण ब्रह्मदेव आल्या तरी शिकवू शकणार नाही असं झालं. तस्मिन् विशुद्ध उपलब्धता आत्मतत्व. म्हणून आपण मन शुद्ध करून आत्मतत्व आपलंच आहेच त्याचं ज्ञान करून घेतलं पाहिजे. तम अकृतू पश्यती वीतशोकः. ज्यांनी इच्छा आपल्या सोडून द्यायचं शिकला, भगवंताच्या कृपेने जे मिळेल ते मिळेल, मी स्वतः आणखी इच्छा करणार नाही, तर त्याला आपल्या आत्मतत्वाचा प्रसाद होतो. यर्ह्यर्चनाभचरणै शृणयो विभक्त्या चेतो मला निविधमे गुणकर्मजानी. तर हे अशा प्रकारचे भगवंताचं सगुण ध्यान करून भगवंताचं स्वरूप आपल्या अंतरातली प्रकट होतं. असं थोडक्यात तिथे सांगून 5वा प्रश्न येतो झाला. एकूण किती होणार आहे? 9 प्रश्न. नवयोगी येतील 9 प्रश्न. ते आपण उद्या सकाळी घेऊ आणि उद्या आपले भगवताची समाप्ती पण होणार आहे भगवत प्रवचनाची. अजून 2 दिवस पुढे काही सुंदरकांड भजन हरिपाठ आणि कृष्णपूजा जशी आपण सुरुवातीला केली होती पूजा, तर त्या होणार आहे. तर त्याच्या अगोदर तुम्हाला हे दिलेलं आहे. तर हे सगळे एकदम शेवटी तुम्ही इथे द्यायचं, त्याला गुरुदक्षिणेचा कार्यक्रम म्हणतात. आणि तुम्ही हे प्रसाद पुस्तिका जे आपल्या बुद्धीसाठी खाद्य आहे ते घेऊन द्यायचं. जे कोणी द्यायला जमणार नाही वगैरे त्यांचंही घेऊन जा. तर त्याप्रमाणे ते घेऊन परत कोणी म्हणेल की आम्हाला कॅश नाही द्यायची, तर इथे हा एक पेपर आहे त्याच्यामध्ये QR कोड आणि बँकेचे पण डिटेल्स आहे. तर तुम्ही बँकेने पण ट्रान्सफर किंवा QR कोड स्कॅन करून हे करू शकता. तुम्ही म्हणाल की मला नाही आहेत आमची मुलं करतात, तर तुम्ही ह्याचा व्हॉट्सॲपवर फोटो काढा, मुलांना फॉरवर्ड करा आणि मग ते तिथून करू शकता. ठीक आहे. आणि बाकी दानाबद्दल आणि ह्याच्याबद्दल तुम्हाला काही सांगायला नको. दानाचा आपल्याला आदेशच आहे वेदांचा पण शास्त्रांचा पण, तर ते केलं पाहिजे निश्चितपणे. आपल्याला आवश्यक तेवढं आपल्याला ठेवून जास्तीत जास्त चांगल्या कामासाठी दान दिले पाहिजे. तर जसं की मी आता हे अभ्यास करायचा, वाचायचा, लिहायचं, ऐकायचं ह्यातच दिवस जातो. मग आम्हाला कोणी भिक्षा देतात, कधी आजारी पडतं मग औषध आणावं लागतं, कधी तेल साबण चप्पल छत्री पुस्तक. आणि त्याचप्रमाणे जिथं राहतो तिथं पण संपूर्ण मेंटेनन्स असतं त्याचं. तर तिथे इतर कार्यक्रम चालतात त्याचा खर्च पूजा वगैरे. तर तुम्ही जे काही द्याल ते उत्तम कार्यासाठी जाईल ह्याची खात्री ठेवा आणि त्याप्रमाणे जास्तीत जास्त
त्याच्यात घालून यामध्ये तुम्ही नाव पत्ता वगैरे लिहिलं तर कदाचित काही पुढे असेल तर तुम्हाला आणखीन पण त्याची माहिती देता येईल. आणि चिन्मय मिशन कुरचोरे इथं नाव दिलेलं आहे बघा, तर ह्या नावाचं तुम्ही यूट्यूबवर सर्च अवश्य करा आणि सगळ्यांनी आपल्या यूट्यूबवर ते पहा. ही भागवताची जी प्रवचनं आहेत ती पण जर का आपले काही मिस झाले असतील बरोबर ऐकताना समजत नाही कधी कधी, नंतर पण वही पेन घेऊन बसून ती ह्या चॅनेलवर तुम्ही बघू शकता आणि त्याचे नोट्स वगैरे पद्धतशीर काढू शकता. काही लागलं तर मला ईमेल किंवा फोनसुद्धा करू शकता आम्ही तर त्याप्रमाणे हे याच्यावर सगळे डिटेल्स भरून तुम्ही द्यावं अशी अपेक्षा आहे. आणि जर काही कारणाने शक्य नसेल तर काही हरकत नाही, तुम्ही केवळ त्या तुमचा भाव जो आहे तो त्याच्यामध्ये दिला तरी चालू शकतो. पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ॐ शान्ति शान्ति शान्ति. हरिः ओम श्री गुरुभ्यो नमः. हरिः ओम श्री कृष्णार्पणमस्तु. आरतीचं हे लावेपर्यंत 1 मिनिट भगवंताचं नाव घेऊ. कोणाची आरती आहे त्यांनी झटकन येऊन तिथे सगळं जे आहे ते करावं आणि ताई त्यांना मदत करतील. जय जय गोविंद जय हरी गोविंद. जय जय गोविंद जय हरी गोविंद. मोठ्याने म्हणा. माहिती ना जे म्हणतात त्यांचं पाप जातं आणि पुढे जातं, न म्हणतील त्यांच्याकडे. जय हरी गोविंद जय हरी गोविंद जय हरी गोविंद. श्री कृष्णचंद्र भगवान की, श्रीमद्भागवत महापुराण की, श्री सद्गुरुनाथ महाराज की, पतित पावन भगवत नाम की.